अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दासदिगम स्वामींनी मला ते पुस्तक दिलं. त्यामध्ये स्वामींच्या सगळ्या कथा आहेत ज्यावर स्वामींनी वेगवेगळ्या रोगांवर कसा आशीर्वाद दिला. कोणाचा पाय कापायला लागणार होता तर स्वामींनी कसा तो पाय वाचवला. कोणाला क्षयरोग झाला होता तो क्षयरोग कसा वाचला. अशा त्या 6 कथा असतात. त्या आम्ही 6 वाचतो. त्याला आम्ही पाठ म्हणजे एक पाठाचं स्वरूप आलं त्याला की ते वाचून आपल्याला एक शक्ती मिळते. हिलिंग पॉवर आल्यानंतर स्वामी आल्यानंतर स्वामींनी मला व्याधी निवारण कन्सेप्ट कोणाकडून दिली. दासदिगंबर स्वामींकडनं. आणि 21ला हा स्वामींचा साक्षात्कार व्हावा. स्वामींनी मला पर्पज द्यावं. पर्पज, फाइंडिंग द पर्पज. शिवशक्ती हे एक माझी सुप्त इच्छा, सबकॉन्शियस लेवलची इच्छा होती की शिवशक्तीपर्यंत पोचायचं आहे. स्वामींचं म्हणणं काय आहे, शिवशक्तीपर्यंत बाळा तेव्हाच जाशील जेव्हा हे कार्य तुझ्या हातून घडेल. आपोआप लोकांना जे काही करशील, जे काही तुझ्या हातून होणार आहे, हीच साधना आहे, हीच त्यापर्यंत पोचवायची आहे. ते म्हणतात की ते जे गुरुजी होते, खरे शास्त्री गुरुजी, त्यांनी स्वतःचं मरण वगैरे लिहून ठेवलं होतं की मी कसा मरणार, काय मरणार, एवढे ते प्रयोग होते. तर ते मला म्हणाले हे तर तुझं म्हणजे आई वडील झाले, बायोलॉजिकल पॅरेंट्स. पण तुला माहिती का, तू शिवाची बाळ आहे. अलगद कुणीतरी मला उचललंय. आणि मी जेव्हा माझे डोळे उघडले किंवा ज्या वेळेला मी त्या स्थितीतून बाहेर आले तेव्हा मी शिवलिंगाला घट्ट मिठी मारलेली होती आणि मी त्या अवस्थेत तिथे होते. हा पहिला माझा प्रत्यक्षदर्शी जो एक आध्यात्मिक आणि एक अनुभव आहे शिवशक्तीचा, तो तिथे आला. स्वामींच्या मार्गात येणं आणि मठ संकल्पना, मठाची स्थापना करणं हा जेव्हा एक जबाबदारी माझ्यावर जेव्हा स्वामींनी सोडली त्यावेळेला, जसं मी मगाशी जैन सर वगैरे, रणधीर आहे, हे सगळे जण जोडले गेले माझ्याशी. तर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं झालं की आपल्याला संकल्प हा केलाय तर आपण जाऊया. म्हणून मग आम्ही स्वामींकडे अक्कलकोटला गेलो. 2 मुलं दगावली माझी स्वतःची. त्यानंतर माझ्या मिस्टरांना अर्धांगवायूचा झटका आला. घरामध्ये वडिलांना कॅन्सरचं शेवटच्या क्षणाला त्यांना मदत पोचवता राहिली. अशा असंख्य संकटांना फाळ करत असताना फक्त ती शिवजींची घट्ट छातीला धरलेली मूर्ती आहे, तिथं पोचण्याची जी धडपड आहे, तिने मला स्वामींकडं घेऊन गेले. आणि मग तिथं गेल्यावर स्वामी महाराजांच्याकडनं हे कळलं माझेच तेच गुरु आहेत जे मी आर्ट ऑफ लिव्हिंगला शोधत होते, कटकला जाऊन पालू महाराजांचा इथं शोधत होते. सगळे गुरूंना भेटून झाल्यानंतर मला कळलं मी ह्युमन बॉडीमधला गुरु शोधत होते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट सीमा जाधव शर्मा. आणि आजचा जो पॉडकास्ट होणार आहे स्वामींविषयी होणार आहे. स्वामींचा जो अनुभव आहे, त्यांच्या लाईफमध्ये स्वामी महाराजांची आपण म्हणू शकतो एक एंट्री कशी झाली, परत आज त्यांच्या लाईफमध्ये म्हणजे इतके ते खुश आहेत, त्यांना ज्या गोष्टी हव्या त्या सगळ्या मिळाल्यात स्वामी भक्ती करायला लागल्यापासून. तर ते प्रवास कसा तो होता आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. सर्वात आधी आपल्या ऑडियन्सला तुमचा एक शॉर्ट इंट्रोडक्शन करून द्या. नक्कीच. थँक्यू सागर. मी ॲडव्होकेट सीमा जाधव शर्मा. मी संस्थापक आहे श्री स्वामी समर्थ मठ, जो मठ मळवली येथे स्थापन केलेला आहे. मी पेशाने वकील आहे. वकिलीमध्ये मी कोर्ट प्रॅक्टिसही करते आणि त्यासोबत मी पॉश ट्रेनिंगमध्ये पण आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन जे अवेअरनेस सेशन आहेत ते आपण करत असतो. महिलांचा जो लैंगिक छळ होतो हे माझं प्रोफेशन आहे. अच्छा. पण खरी माझी ओळख जी आहे, मी स्वामी सेवेकरी आहे, स्वामींच्या सेवेत आहे, पूर्ण स्वामीमय झाली आहे, हीच माझी खरी ओळख म्हणता येणार. मी खूप उत्सुक आहे तुमची ही जर्नी ऐकायला, कारण आपण आता शूटच्या अगोदर चर्चा करतच होतो. सो प्लीज तुमचा अनुभव मला सांगा. स्वामींची सुरुवात कशी झाली भक्ती करण्याची? सागर, असं आहे ना की आपण हे सर्व जे काही आत्ता आहोत हे ती आदिशक्ती आणि स्वामींमुळे आहोत. तर मी स्वामींना एकदा आपण एक छान गजर करूया स्वामींचा आणि मग पुढे आपला प्रवास सुरू करूया. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
तर स्वामींची जी भक्तीचा माझा स्वामींचा जो भक्तिमय प्रवास आहे, हा मी असं मला वाटतं की हा प्रवास मी डिसाईड केलेला नाही. आणि तुम्ही जगात कुठल्याही स्वामी सेवेकरीपर्यंत गेलात तर तो हेच सांगेल तुम्हाला की हे मी डिसाईड केलं नाही. हे सगळा जो प्लान असतो ब्रह्मांडाचा, त्यांनीच केलंय. त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात. तर हां. ते आपल्याला लहानपणापासून आपल्या जन्माच्या आधीपासून हां, सगळं हां. कट्टा-चिट्ठ म्हणू शकतो. बरोबर. सगळं काही त्यांना माहिती आहे. तर माझा प्रवास असा आहे की मी तसं बघितलं तर नास्तिक फॅमिलीमधनं, आमच्या घरी तसं म्हटलं तर पूजापाठ ह्या म्हणजे वडिलांचा विश्वास होता कर्मावर, कर्म करा, जास्त काही हे करू नका, म्हणजे पूजापाठ हे आपल्याला दुर्बळ बनवतं, अशा फॅमिलीमधून होते. पण एक लहानपणी मला शंकराकडे मी ओढली गेली, शिवभक्तीकडे ओढली गेली. ते पण कलावती आईंचं तुम्ही जर नाव ऐकलं असेल तर कलावती आईंच्या त्यांच्या स्थानावर मी जायचे आणि तिथे आमचं चॅन्टिंग, अगदी अगदी लहान होतं तेव्हा. माझी वाईफ कलावती आईंचं करते. अरे वा. तर कलावती आईंकडे जायचे, बालोपासना असायची. बरोबर. ती एक गोडी लागली ओम नमः शिवाय, कारण तिथे जाऊन काय करायचं असतं, फक्त ओम नमः शिवाय चॅन्टिंग करायचं असतं. आणि म्हणजे ती ओढ कशी असेल माहित नाही, पण त्यावेळेला सकाळी उठायचं लवकर, म्हणजे रविवारी असून सुद्धा, रविवार असून सुद्धा अजिबात बाहेर पुस्तक घ्यायचं, आतमध्ये जायचं. मग तो रविवार असू दे काही असू दे तर शंकराकडे. आणि मग हळूहळू काय झालं की घरामध्ये सगळेजण थोडंसं असायचं की ही काय असं म्हणजे ओम नमः शिवाय वगैरे करते वगैरे. पण माझं आपलं, मला ती गोडी होती, मी जायचे, मैत्रिणी जातात आणि तिथे प्रसाद खूप छान मिळायचा. छान मिळतो प्रसाद, तो प्रसादची गोडी होती. पण ते जाऊन करत राहिल्यानंतर असं झालं की एक काळ असा आला की घरामध्ये असं होतं की नाही, म्हणजे अभ्यास किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याला इम्पॉर्टन्स आहे. आणि माझ्या वडिलांची बेसिक कन्सेप्टच ही आहे की कुठल्याही प्रकारची आपण अवलंबता ठेवली, कुणावरही अवलंबन राहिलो तर आपण स्वतःला वीक करतो. आणि ही वॉज ॲब्सोल्युटली राईट, त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नव्हतं, रॉंग नव्हतं. पण एक त्यांचे विचार, त्या बुद्धिझम फिलॉसॉफी म्हणा, किंवा त्यांना असं होतं की कर्मावर विश्वास जास्त होता, त्यामुळे त्यांना असं होतं. पण मग मी काय झालं की माझ्या मैत्रिणी सगळ्या ज्या आहेत त्या पूजापाठ करणाऱ्या, म्हणजे मी मूळची रायगडची आहे, तिकडे आमचा सगळा जो तिथे आजूबाजूच्या सगळ्या मैत्री देवळात जाणं, घरामध्ये पूजा करतं, त्याच्यातनं मी आपोआप त्यांच्यासोबत सगळं करत होते. एका मैत्रिणीसोबत मी गेले होते एका गुरुजींकडे, शास्त्री गुरुजी म्हणून महाडमध्ये आमच्या फेमस होते. तर तिथे गेल्यावर त्या मैत्रिणीसोबत गेल्यानंतर ते सरळ उठून उभे राहिले आणि ते म्हणाले, तू कुणाची मुलगी आहे? तर म्हटलं, बाबा अशी जाधवांची सगळ्यात लहान मुलगी आहे. ते म्हणतात की ते जे गुरुजी होते, खरे शास्त्री गुरुजी, त्यांनी स्वतःचं मरण वगैरे लिहून ठेवलं होतं की मी कसा मरणार, काय मरणार, एवढे ते होते. तर ते मला म्हणाले, हे तर तुझं म्हणजे आई वडील झाले, बायोलॉजिकल पॅरेंट्स, पण तुला माहिती का, तू शिवाची बाळ आहेस. तर पहिल्यांदा ते कनेक्शन एस्टॅब्लिश त्यावेळेला झालं की शंकर भगवानाची बाळ आहे, ठीक आहे, असू दे, असं होत. आणि मग मैत्रिणी, आमच्या घराच्या, आमचं जे स्थान आहे ना, म्हणजे महाड जे आहे, तिथे आमची जत्रा भरते वीरेश्वराची. तर ते आमचं म्हणजे ग्रामदैवत जे आहे ते वीरेश्वर महाराज, म्हणजे शंकराचंच मंदिर आहे. तिथेही मी अशी सहजा जात नव्हते किंवा आपणहून मला बोलवलं जात नव्हतं कदाचित शंकरा. आणि मग असं होत 2002ला जेव्हा माझ्या लग्नाच्या वेळेला काही अडचणी आल्या, त्यावेळेला मी गेले. परत एक मैत्रीण म्हणाली, चल जाऊ, म्हणजे काय आहे नक्की. तर तुम्हाला विश्वास नाही होणार, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी वगैरे तर टोटल नो आहे माझ्या घरामध्ये, की कुणा पंडिताकडे जाणं किंवा काय करणं नाही. पण मी, माझी मैत्रीण मला घेऊन गेली, चल, माझी आशा म्हणून माझी बेस्ट फ्रेंड आहे, त्या घेऊन गेली. तर त्यावेळेला ते वैशंपायन गुरुजी परत तेच गोष्ट त्यांनी रिपीट केली. जवळजवळ ती पहिली घटना आणि ही घटना याच्यामध्ये जवळजवळ 10 वर्षाचा काळ गेला असेल. परत त्यांनी ते रिपीट केलं की यू आर चाइल्ड ऑफ शिवा, म्हणजे तू शिवाचं बाळ आहेस, तर तू का तेच ठरवतील तुझ्या लग्नाचं वगैरे, आणि मला जे माहिती आहे ते तुझं आठवड्यात लग्न होणार आहे, एवढं सांगून मोकळं झालं. मी गेले आणि सागर, तुम्हाला सांगते की त्यावेळेला ज्या क्षणाला मी त्या वीरेश्वर मंदिरामध्ये गेले, तो क्षण होता की मला त्यावेळेला ॲक्च्युली फील झालं की हे सगळे काय मला ऐकण्यात आलं होतं की मी शिवजींकडे, शंकराचे जे ते काय, तर पूर्ण देव जे सिनेमात कसं दाखवतात की सगळे घंटानाद वगैरे होतात, आणि म्हणजे ते काय असेल इल्युजन वर्ल्डमध्ये असेल मी त्या. पण मी तिथे गेले, असं वाटलं की सगळं गेलेलं आहे, सगळं संपलेलं आहे आणि फक्त मी आहे. अश्रूंच्या धारा होत्या. आणि आत्ता म्हणजे काही लोकांचे मी अनुभव वाचलेत,
सद्गुरूंचा अनुभव वाचलेला आहे, श्री श्री रविशंकर महाराजांचा सरांचा वाचलेला आहे. तर त्याच्यात पण त्यांच्याकडे हा एक मोमेंट आला होता की ज्याच्यामध्ये ते एकदम समाधी स्टेजमध्ये गेले आणि त्यांना असं वाटलं की आता काही नाही, बस आहे. तो क्षण होता तो 2002चा की तिथे मी शिवजींच्या ह्याच्यात होते आणि मला प्रत्यक्ष असं वाटतंय, म्हणजे ते मला माहीत नाही, ते शंकरालाच माहिती, माझ्या भोळ्या बाबालाच माहिती की ते होते तिथे आणि अलगद कुणीतरी मला उचललंय. आणि मी जेव्हा माझे डोळे उघडले किंवा ज्या वेळेला मी त्या स्थितीतून बाहेर आले तेव्हा मी शिवलिंगाला घट्ट मिठी मारलेली होती आणि मी त्या अवस्थेत तिथे होते. हा पहिला माझा प्रत्यक्षदर्शी जो एक आध्यात्मिक आणि एक अनुभव आहे शिवशक्तीचा, तो तिथे आला. आणि जरी मी नंतर मग इंजिनिअरिंग केलं, इथेच मुंबईलाच होते, व्हिजिट यायला होते, आणि मग ते करत असताना आपोआप पूजा पाठ हे थोडंसं सुरू होत होतं. पण बरोबर त्यांनी सांगितल्यानंतर आहे ना, एका आठवड्यातच खरोखर माझं लग्न झालं. आणि माझे जे मिस्टर आहेत ते ॲक्च्युली नॉर्थ इंडियाचे आहेत, तिकडचे आहेत, शर्मा फॅमिलीचे आहेत. नंतर कनेक्शन लागलं की दे आर ऑल्सो डिवोटीज ऑफ लॉर्ड शिवा. ते परशुरामांची त्यांची फॅमिली जी आहे ती परशुराम कुठेतरी कनेक्शन होतं, म्हणजे ते त्यांनी तिकडनं तसं काहीतरी असेल, ते म्हणतात ना जोड्या वरती ठरवल्या. तर आमच्याकडे पण सगळं ओम नमः शिवाय चांटिंग. म्हणजे माझे सासरे जे आहेत त्यांनी जवळजवळ 1 करोड ओम नमः शिवाय लिहिलेले. त्यांना तसं अवॉर्ड वगैरे मिळालेलं आहे, इतकं त्यांचं ओम नमः शिवायची भक्ती आहे. आणि मी पण ओम नमः शिवाय आले, मग बरोबर त्या फॅमिलीमध्ये गेले आणि मग तसा माझा प्रवास झाला. पण काय आहे ना, म्हणजे स्वामींकडे येण्याचा जो प्रवास हा शिवानी सुरू केलेला, लॉर्ड शिवा. आणि जर तुम्ही स्वामींचं पण सगळं जर वाचलं तर स्वामी इज अ परम भक्त ऑफ लॉर्ड शिवा. ते शिवशक्तीवर पूर्ण विश्वास आणि ब्रह्मा विष्णू महेशचे अवतार जे मानतात, तर त्यांचे शेवटचे पण शब्द होते हरिहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो हे गिरिजापती नमामि. तर त्यांचं जे शिवजींचं जे कनेक्शन होतं ते होतं माझं त्यावेळेला. आणि मी ते करत 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 सर्च आहे ना, कुठेही जरी गेले तरी माझं असायचं की अरे शिवजी, म्हणजे तुम्ही आहात ना माझ्यासोबत, असं असायचं. ओम नमः शिवाय चांटिंग कंटिन्युअस. काही अडचणी आल्या घरामध्ये, काही आल्या. आणि जो मी तुम्हाला लग्नाचा एपिसोड जो सांगितला त्यावेळेला ज्या अडचणी आल्या होत्या आणि माझं जे 1 आठवड्यात लग्न होणार होतं, त्या काळामध्ये मी बिर्ला मंदिर हैदराबादला गेले होते आणि तिथे मला एका शिवजींच्या फोटोने अट्रॅक्ट केलं. म्हणजे ते इतका सुंदर असा सुंदर फोटो होता. आणि तो गेल्यानंतर मी ज्या शिवशक्ती शिवरूप असं जे माझ्या मनात ध्यानीमध्ये होतं ते वाटलं मला. आणि त्यांनी अशी घट्ट अशी मिठी मारली आणि म्हटलं बस शिवजी, शंकर माझा भोळा बाबा मला जो काय आहे तो भेटलेला. आणि अशी घट्ट मिठी मारली आणि तो फोटो लिटरली मी तुम्हाला सांगते माझ्या लग्नाच्या वेळेला सुद्धा माझ्या बाजूला असं सगळं, म्हणजे ती कनेक्शन झालं, म्हणजे ते कनेक्शन फील झालं. तो फोटो आजही माझ्या देवारात आहे. गेली 22 वर्ष त्याची रोज नित्य पूजा चालू आहे. आणि काहीही घरामध्ये अडचणी असते ते माझी पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे. मे बी माझ्या घरातला जो एक हे आहे की जास्त म्हणजे पूजा अर्चा करण्यात जास्त वेळ न घालवणं, अगरबत्ती धूप हे नाही. माझी पूजा सिंपल झाली असते. जायचं, हात जोडायचं मनापासून. आय जस्ट सरेंडर फॉर दॅट मोमेंट. ती शून्यता आणावी एवढंच माझं म्हणणं असतं की मला आत्ता फक्त तुमच्यासोबत राहू द्या, एवढंच असतं. मी काही आत्ता तुम्हाला अर्पण करू शकत नसले तरी मला त्या शून्य मोमेंटमध्ये घ्या, फक्त तुम्ही असाल आणि मी असेल, बस, मला काही नको. आणि पूजेमध्ये महत्वाचं ते जे तुम्ही सरेंडर व्हा. तर हे होतं माझं. म्हणजे माझी ती शंकराची पण पूजा आहे ना, ती घ्यायचा फोटो लोकांना ऑड वाटेल, पण मग तो घ्यायचा असा छातीशी घट्ट लावायचा आणि मग म्हणायचं तुम्ही आहात ना बस. म्हणजे ते असं तेव्हा तुम्हाला त्यानंतर म्हणजे तुम्हाला पण फील चांगलं व्हायचं की सगळ्या गोष्टी आहेत मला जशा होणार तसं, कारण त्यांना माहितीये काय आपल्याला द्यायचंय. ती पॉझिटिव्ह एक होती. पण कुठंतरी असं वाटायचं की ध्रुव जो आहे, ध्रुव ताऱ्याची गोष्ट आहे, त्या गोष्टीचा मला भयंकर माझ्यावर खूप मोठा परिणाम आहे. आय डोंट नो वाय. स्वामींच्या मार्गात येणं आणि मठ संकल्पना, मठाची स्थापना करणं हा जेव्हा एक काय म्हणतात एक जबाबदारी माझ्यावर जेव्हा स्वामींनी सोडली त्यावेळेला, जसं मी मगाशी जैन सर वगैरे, रणधीर आहे, हे सगळे जण जोडले गेले माझ्याशी. तर ह्यांचं सगळ्यांचं म्हणणं झालं की आपल्याला संकल्प हा केलाय तर आपण जाऊया. म्हणून मग आम्ही स्वामींकडे अक्कलकोटला गेलो होतो. पुन्हा एकदा तो अनुभव होता की म्हणजे मी एक्साइटच होते की जायचं म्हणून. तर मला स्वामींनी माझ्या इंट्युशनल गायडन्समध्ये मेडिटेशन करत असताना मला नाव दिलंय दिया मार्तंड नावाने. दिया हे नाव असं आहे की तुला आयुष्यामध्ये लोकांच्या आयुष्यात
आरोग्याचा दिवा, दिवा, हा. ज्ञानाचा दिवा, जे काही आहे त्याला हम्म. तुम्ही काही म्हणू शकता, की जे काही माझ्याकडे आहे नॉलेज ते मी द्यावं आणि सेवा करावी असं असेल तर दिया मार्तंड. मार्तंड नाव कासाठी तर स्वामींचं प्रकटस्थान जे आहे म्हणतात ते खंडोबाच्या मंदिरात, म्हणजे मार्तंड भगवानाच्या, आणि माझं शिवशक्ती हा. हे कॉमन नाव असावं, की स्वामींनी मला ते सांगितलं की तू दिया नावाने कर आणि दिया नावानं तुझं होऊ दे. आणि शेवटी काय हा प्रकाशच आहे, शेवटी दिवा म्हणजे प्रकाशच आहे. तर आम्ही सर्वजण गेलो तर पहिलं आपण अक्कलकोटला जातो तेव्हा पहिलं खंडोबाचं दर्शन घेतात, मार्तंड भगवानाचं दर्शन घेतात आणि मग पुढं जातात. तसं आम्ही तिथे थांबलो तर मी मनामध्ये हीच साडी नेसून मी गेले होते आणि ही माझ्यासाठी, ही स्वामींचा आशीर्वादाची साडी आहे, ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे म्हणून मी आज घातली आहे पॉडकास्टला. तर मी गेले आणि स्वामींचं जे आपल्याला सर्वांना माहिती असेल, की ज्यांना माहिती नसेल त्यांना, की स्वामी तिथे पहिल्यांदा आले आणि जसं साईबाबांबद्दलची जी माहिती आहे लोकांना, की चरित्रामध्ये लिहिलेलं आहे की साईबाबा आले आणि त्यांनी तो दिवा पेटवला, तसंच स्वामींच्या बाबतीतही तिथे तो दिवा पेटवलेला आहे आणि तो दगडाचा असा मोठा दिवा तिथे ठेवलेला आहे. तर तिथे मी आणि पादुका पण आहेत. तर तिथे जसं मी माथा टेकवला आणि माथा टेकवल्यानंतर माझ्या मनामध्ये मी एकच प्रार्थना माझी होती, की स्वामी हे दियाचं जे नाव तुम्ही दिलं आहे आणि जो काही दिवा आयुष्यात लोकांच्या करायचा, हे स्थान निर्माण होतं आहे, मठ माझा निर्माण होतो आहे, तर तुमचा आशीर्वाद असू द्या आणि मला हे आहे, हे मी संकल्प तुमच्या चरणी अर्पण करायला आज सगळ्यांसोबत आलेली आहे. हा संकल्प माझा पूर्तीसाठी आशीर्वाद द्या. मी ज्या क्षणाला मी तो दिवा हा शब्द वाजला सागर, त्या क्षणाला माझ्या साडीने पेट घेतला होता. आणि साडीने पेट घेतला म्हणजे तुम्ही बघू शकता, हा दिव्याच्या आकारामध्येच बरोबर माझ्या साडीने पेट घेतलेला आहे. आत्ता हा तुम्हाला हा पूर्ण दिवा दिसतोय, पण ते बरोबर वातीचा आकार झाला होता. इथे वात होती आणि असा दिवा होता. म्हणजे अशा प्रकारे स्वामींनी, आणि समोर बाजूला रणधीर सर होते, ते पुढे आले आणि त्यांनी विझवली. पण क्षणाला मी दिवा म्हटलं, त्या क्षणाला माझा दिवा व्हावा आणि स्वामींनी ह्या साडीवर, बाकी कुठेही काही झालं नाही, फक्त हा दिव्याचा पेट घेतला गेला साडीचा. जसा विझवला त्याला हाताला काही झालं नाही, त्यांनी विझवली, मला काहीही झालं नाही. आणि ते लोक आश्चर्याने बघत होते की यांची साडी पेटली आणि यांचं काही भीती का नाही. म्हणजे मला भीती वाटतच नाही कधीच कुठल्या गोष्टीची, पण त्या क्षणी मी एकदम अशी शांत, निर्भल, निश्चल अशी उभी होते, कारण तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं, माझं उत्तर मिळालं होतं. आणि मग जेव्हा हा दिव्याचा आकार दिसला त्यावेळेला तुम्हाला मी सांगते, रणधीर तर रडायलाच लागले. ते म्हणायला लागले, मॅडम हे आमच्या समोर जे झालंय ते आमच्यासाठी अकल्पित अशी गोष्ट आहे. आणि अजून एक पाटील सर होते, ते पण सगळेजण असे थरथरत होते की साडीला आग लागली होती मॅडमच्या आणि मॅडमना काहीच वाटत नाहीये, काय झालं असतं. तर म्हटलं ही सगळी स्वामींची कृपा आहे. हा कृपा नाहीये, हा मला दिलेला त्यांनी एक संकेत आहे की तुला दिवा व्हायचा आहे. आणि ही माझ्यासाठी, म्हणून मी साडी बरोबर अशा ओकेजनला घालते आणि साडी हा आशीर्वाद आहे स्वामींचा. आणि घरी कोणाला सांगितलं तर सगळ्यांना टेन्शन आलं की अरे बापरे साडीने पेट. मला खरंच सागर इतकी सुद्धा भीती वाटली नाही किंवा काय नाही, काही नाही. आणि तुम्ही सांगा, माझं डोकं होतं ना खाली, बरोबर, माझे केस जळायला हवे होते, काही व्हायला, बरोबर साडीचा म्हणजे पदर होता ना हा डोक्यात, केस पण जळायला हवे होते, काही झालं नाही. फक्त हे साडी आणि तो दिवा एवढंच झालं. तर ही अशी अगाध कृपा आहे स्वामींची. आणि हा दिवा मला लोकांच्या आयुष्यात लावण्याची मला शक्ती देऊ द्या. तुम्ही हे खूप सुंदर काम करत आहात, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं. म्हणजे इनडायरेक्टली हा दिवा एक वात तिला म्हणतात ना, दिवाला दिवा पेटत जाऊ दे, असं त्याची चेनचा तुम्ही पण भाग आहे. आम्ही स्वामी पण तुम्हाला अशीच खूप कृपा तुमच्यावर होऊ दे, तुमच्या हातून पण असाच दिवा ज्ञानाचा लोकांपर्यंत पोहोचू दे, ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला भक्त प्रल्हादाची स्टोरी फार म्हणजे फार आवडायची. आय डोंट नो वाय. मी आजही त्याला खूप कनेक्टेड आहे. आजही स्वामींच्या पुढं पण तीच आहे की मला भक्त प्रल्हाद सारखं व्हायचंय स्वामी, बस बाकी काही नको. ते म्हणाले इथे आहे माझा देव, इथे आहे माझा नरसिंह, मला तसं हवं. तर मला ते शिवजींसोबतच असायचं, माझी भक्ती असावी शिवजींसोबत तशी. आता ते पोचवायला काहीतरी माध्यम असावं, कारण भक्त प्रल्हादची कदाचित आपली आणि त्याची पर्याय नाही, पण मला कोणीतरी माध्यम हवं, मला कोणीतरी गुरु. आपण असं म्हणतात की गुरु हवा.
गॉड आहे, देव आहे, आणि त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम जे आहे ते गुरु करतात. हे आपण वर्षानुवर्ष ऐकत आलो. तर मला गुरुची हे आहे. मग त्या ह्याच्यामध्ये ना मी बऱ्याच स्पिरिच्युअल स्कूल्समध्ये गेले. मग कुठं म्हणजे सगळे विचारमंथ असे वेगवेगळे जे स्पिरिच्युअल थॉटवाले आहे, जे आध्यात्मिक गोष्टी बोलतात, असे ग्रुप जॉईन केले म्हणा, किंवा सडनली विपश्यनेला नाव नोंदून तिकडे विपश्यनेला जाऊन बसले, ध्यानधारणा केली. तेव्हा मी फक्त 10वीत होते. 10वीची एक्झाम झाली की लोक इकडे तिकडे जातात फिरायला वगैरे. माझा प्लॅन 10वीची एक्झाम झाल्या मी विपश्यनेला जाऊन बसले. तसं माझं कंटिन्युअसली चालू होतं. पण माझा प्रश्न हाच, लग्नानंतर जेव्हा हा अनुभव आला होता मला, डिवाइन म्हणू शकतो पहिला, त्यानंतर असं होतं की शिवजी तुम्ही कुठे आहात, मला तुमच्याबद्दल तुम्ही आणि मी मध्ये कुठली काय आहे ते मला कळू द्या. मग मी श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंगला गेले. मग मी अजून कुठल्या गेले, सहज योग, बरेच टिबेटिन, म्हणजे जे कोणी काही सांगितलं ना ते. BK मध्ये ब्रह्मकुमारीजमध्ये म्हणले नाही हम लोग भी शिवजी काही करते है, सीमाजी आप आ जाइए. तुम्ही मग ब्रह्मकुमारीजला गेले, तिथेही गेले की हेच की हाऊ आय विल कनेक्ट टू यू. मला तुझ्याशी, मला तू माझं सर्व काही आहेस, तर मला तुझ्याशी कसं कनेक्ट करू. असं होता वर्ष गेली. माझी शिवसाधना आहे. आणि मी एक इन्सिडेंट सांगू इच्छिते की मी जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंगला गेले होते त्यावेळेला तिथे देतात पहिलं की नोटपॅड आणतो की वाय यू आर हिअर, पहिलं विचारतात रिझन काय आहे. तर मी त्या रिझनमध्ये लिहिलं की म्हणजे शिवशक्ती तक पोहोचणं आहे, असं तिथे उत्तर लिहिलं. मग ते एवढे सगळ्या पार्टिसिपेंटमधनं त्यांनी विचारलं कोण बाई सीमा शर्मा. मी म्हटलं मी आहे. तर म्हणे ये आपने लिखा है, हमें कभी आया नहीं ऐसा वाला आंसर यहाँ पे. म्हटलं नहीं मैं उसी लिए आई हूँ कि ये जो भी आप सिखा रहे हैं प्राणायाम जो भी, वो मुझे कनेक्ट कर पाऊंगी क्या मैं वहाँ पर शिवशक्ती. असं होतं माझं. असं होता घरी काही अडचणी आल्या. म्हणजे 2013ला आमच्या घरामध्ये एक लिगल केस झाली. आणि स्वामींचं येणं कसं लिहिलेलं असतं ते बघा. आणि माझ्या भावाच्या पत्नीने जी काही खोटी केस आमच्या घरावर टाकली होती, तर शी इज अ स्वामी भक्त. तर त्या स्वामींचं करतात असं आहे. तर मला प्रश्न होता की मी शिवजींचं माझी साधना आहे. माझं असं म्हणणं होतं की जर स्वामी आहे, ती स्वामींची भक्त आहे, तर ती असं इतकं वाईट कशी वागू शकते. म्हणजे तिला स्वामी का नाही सांगू शकत की भाई तू हे चुकलेस, किंवा हे तू घरातल्यासाठी एवढी प्रेमळ फॅमिली तुला मिळालेली आहे आणि तू काहीतरी स्वतःच्या स्वार्थी गोष्टींसाठी, प्रॉपर्टीसाठी किंवा व्हॉटेवर मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी तू तुझ्या सर्व फॅमिलीला धारेवर धरतेस, पोलीस आणि कोर्ट कचेरी दाखवतेस, रॉंग ठरवतेस. तर एक्सटर्नल मदत घेण्याच्या ऐवजी इंटरनल मदत ती का घेत नाही, का तिला स्वामी असं सांगत नाही. अशा ह्याच्यात मी पहिल्यांदा जो स्वामींचा माझा कनेक्ट झाला तो 2013ला झाला. मी एक फोटो प्रॉपर प्रिंटआउट काढला. त्या फोटोवर स्वामी सुंदर स्वरूपातले स्वामी होते आणि त्याच्यात सगळं लिहिलं होतं की एक घर कसं असावं. आणि हे तिला जाणवा, कारण आमचं होतं बोलणं बंद झालं होतं माझं आणि त्याच्या बायकोशी. कारण तिने एवढा आघात आमच्या घरावर केला, आई बहिणी सगळ्यांना आम्हाला एवढा त्रास झाला. तर मग ते तिला एक इनडायरेक्ट मेसेज जावं म्हणून तिचं जे हॉस्पिटल आहे तिथं मी ते बाहेर लावला तो फोटो जाऊन पहिला. आणि तो करत असताना एक दुसरा फोटो स्वामींचा माझ्यासाठी सुद्धा काढला की माझ्या घरात पण ही वागणूक जी आहे, स्वामींची शिकवण आहे, ती माझ्या घरात पण असू. तो फोटो माझ्या मुलाच्या बेडरूममध्ये मी तो लावला होता. आणि तो माझा पहिला स्वामींचा माझा तो कनेक्ट. म्हणजे जेव्हा मी आमच्या गावी शंकराला, विरेश्वराला जात होते, आमच्या इथे मठ आहे, तिथेही जाणं व्हायचं, स्वामींना मठात जाऊन बसणं वगैरे व्हायचं. पण तो तेव्हा कनेक्ट नव्हता झाला. हा पहिला कनेक्ट की त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट, डायरेक्ट प्रश्न त्यांना, आणि तो घेऊन आले. आणि तो फोटो नेहमी घरात होता, स्वामी होते, पण असं काही पुढं काही झालं नाही गोष्टी. बरोबर 2021च्या आसपास परत असं काही ह्या लिगल केसेसच्या अंतर्गतच अशा काही घडामोडी घडल्या की परत एक संकट आला. आणि त्यावेळेला मी हेल्पलेस फील झाले. म्हणजे मी वकील झाले होते ना त्यापर्यंत. म्हणजे वकील होण्याचा प्रवास तर वेगळाच झाला की ही केस झाली, त्याच्यामुळे मला कळलं की जर लॉचं नॉलेज नाहीये तर कोणी ऐरागैरा उठून आपल्याला म्हणजे छोट्या गोष्टी असतात की अरेस्टची प्रोसिजर आहे, ह्यावेळी तुम्ही बायकांना अरेस्ट करू शकत नाही, असं जबाबाला बोलू शकत नाही. 498 केसमध्ये असं आहे की 498 मध्ये तुम्हाला नोटीस दिल्याशिवाय तुम्ही अरेस्ट करू शकत नाही. पण आम्हाला काही माहिती नसल्यामुळे आम्हाला एवढा प्रचंड मानसिक त्रास झाला. आणि माझा भाऊ आहे हा गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर असताना
आम्ही एंटायर फॅमिली इज नोन फॉर आवर विजडम, आवर नॉलेज, आमचा हुशारी, इतकं सुंदर नाव, इतकी आमची फॅमिली नावाजलेली फॅमिली असताना आणि आमच्या कष्टाची घराघरात चर्चा असताना की आई वडिलांनी माझे इतके प्रचंड कष्ट करून आम्हाला शिकवलं, एवढ्या गरिबीतून आम्ही वरती आलो, त्यामुळे आमचं जे फॅमिलीचं नाव आहे हे एक व्यक्ती येऊन आपल्या घराला हे करते आणि ती स्वामींची भक्त आहे. तो असं हे झाला, तो कनेक्ट झाला. आता वे बॅक गेलो तर वाटतं अरे ते का झालं ते कळतं, काय होतं कारणच ते होतं की तुम्हाला बरोबर म्हणजे स्वामींनी येण्याचं कारणच ते होतं. झाला त्रास सगळा झाला, पण स्वामींची इच्छा होती की मी स्वामी कोण आहेत मला समजावे. आणि त्यामुळे मला कोणीतरी म्हटलं अगं ती समर्थ स्वामी महाराजांची भक्त आहे बरं का, असं घरात कोणीतरी मला म्हणाले ती स्वामींची भक्ती कर. मला प्रश्न म्हटला असं करू शकते ही, असं एवढं, म्हणून तो प्रश्न स्वामींना पहिल्यांदा विचारला. आणि मग परत 2021च्या काळामध्ये त्यावेळेला जो परत हा सगळ्या लिगल केसमध्ये जो काही प्रॉब्लेम झाला त्यावेळेला मी लॉ झालं होतं, कारण मी मेन्स राईट्स असोसिएशनला कनेक्ट झाले होते 2013ला. MRA म्हणून संस्था आहे जी पुरुषांच्या हक्कासाठी लढते, पुरुषांना मदत करते, ज्या काही खोट्या केसेस घडतात त्याच्यासाठी हेल्प करते. तर त्यांची आम्हाला मदत झालेली, तर व्हॉलंटरीली मी फक्त आई आणि बहिणींसाठी लढा केला. मग तिथले ब्रदर्स म्हणायचे दीदी आप इतना अच्छा हो, आपको लॉ का नॉलेज आएगा तो आप अच्छा करोगे. तर मग ते स्वामींनी घडवलं की मी शांतपणे बसून एक लॉ करावं. ह्यासाठी माझा ॲक्सिडेंट करावला गेला, मी घरी बसली, मग मी व्हीलचेअरवर बसून मी लॉची CET दिली होती. लिटरली व्हीलचेअरवर बसून. म्हणजे अशा गोष्टींनी मी एवढे कष्ट करून लॉ झालं, एवढंच करण्यासाठी की माझ्या फॅमिलीसारखी एक जरी फॅमिली वाचली आणि मी तिला करेक्ट टाईमला करेक्ट मदत पोचू शकले तर मी माझं हे LLB करण्याचं माझं ड्युटी मी पूर्ण केली असं म्हणे. आणि एका बाईला सांगू शकले, एका स्त्रीला सांगू शकले की हे करतेच, हे चुकीचं करते. जे आहे ना, तुम्ही नवरा दोघं बायका आहात ना, भांडा, काही करा, पण तुम्ही चुकीच्या गोष्टी करून एका इनोसंट सासूला, एका बहिणींना फक्त एक हत्यार म्हणून वापरू नका. काय झालंय ना सागर, की हे हत्यार केलं गेलं. ह्या ज्या लॉज आहेत, ज्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी बनवले गेलेले आहेत, मी मान्य करते, मी महिला आहे, आय नो खरंच त्रास आहे महिलांना, जे काही प्रकार घडतायत महिलांसोबत, अत्याचार घडतात, फार वाईट आहे. पण ज्या महिला ह्याचा गैरवापर करतात त्यामुळे काय होतंय, ज्या पीडित महिला आहेत ना त्यांच्यावर पण डाऊट घेतला बरोबर की ह्या पण चुकीच्याच असतील, पण स्वतःला प्रूफ चांगलं करायचं म्हणून तर मिसयूज ऑफ लॉ. म्हणजे सुप्रीम कोर्टाने 498 ह्याला लिगल टेररिझम नाव दिलंय. अच्छा. कारण 498 मध्ये एनी वुमन हू इज सब्जेक्ट टू क्रुएल्टी बाय फॅमिली मेंबर्स, एनी फॅमिली मेंबर कॅन गो टू पोलीस अँड फाईल द कंप्लेंट अंडर हॅरसमेंट. मग तुम्ही साधं लग्नातले दागिन्यांबद्दल बोललात तरी ती जाऊन म्हणू शकते की मला डावरी हॅरेसमेंट केली. असं चाललेलं आहे. म्हणजे माझ्याकडे तर इतक्या केसेस आहेत, मी 2013 या मोमेंटमध्ये आहे. भरपूर मी 498च्या मिसयूजच्या केसेस हँडल केलेल्या आहेत. भरपूर महिलांना त्याच्यातून हे केलेलं आहे. आणि त्यावेळेला ना मी पण जोशमध्ये होते. म्हणजे स्वामींचं मार्गदर्शन मिळून मी पण म्हणतो की अरे ह्या खोट्या करतात ना, ह्यांना पण आपण आता कायद्याचं हे करूया. पण ओव्हर द टाईम मला लक्षात आलं, वय थांबत नाही. माझ्या भावाचं वय थांबलं का, त्या मुलीचं वय थांबलं का, त्यांच्या मुलांचं, जे त्यांची मुलं आहेत त्यांचं वय थांबलं का, नाही थांबलं. आणि कोणी सांगणारं नाही हो. वकिलाकडे गेलं ना तुम्ही कुठल्याही, सॉरी माझे वकील बंधूंना मी माफी मागते, वकील बंधू भगिनींची, की हे कोणीतरी सांगितलं पाहिजे की काय आहे नक्की. हा सगळा पसारा तुम्ही वाढवत जाणार आहात, काही नाही आहे. शेवटी वय तुमच्या हातातून जाणार आहे, मुलं मोठी होणार आहेत. त्यामुळे मी काही वर्षांनी 2013 आणि मग मी लॉ केल्यानंतर हायकोर्टला ह्या केसेस घेऊन जायला लागले. देर इज अ प्रोव्हिजन की कॉश करू शकतो आपण. इथे आपण जर खोटी केस टाकली असेल तर मग मी ती हायकोर्टात अपिअर होऊन सांगायला लागले, तिथे दाखवायला लागले की हे एलिगेशन्स खोटे आहेत, असं प्रोव्हिजन आहे, अशी मदत करू लागले. पण कुठंतरी मनामध्ये हे शिवशक्तीचं ते चालूच होतं. म्हणजे मी शांत अशी दाखवायला लोकांना वाटत होतं की हा करिअर करते, लिगलमध्ये आहे, साईड बाय साईड त्या गोष्टी तर तो उत्तर होतंच माझं की मला शिवशक्ती कुठं गेली बाबा माझी, असं माझ्या पूजेतून ह्याच्यातून. मग इन पॅरलल कुठल्या तरी मध्येच ब्रेक घ्यायचा, कुठल्या तरी आश्रमात जाऊन 10-12 दिवस राहायचं, काहीतरी मेडिटेशनची कुठली तरी टेक्निक शिकून घ्यायची
आणि मग परत कनेक्ट करायचा प्रयत्न करायचा, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. मग मी आउट ऑफ कोर्ट गोष्टी सेटल करायला लागले. आणि मला सांगायला अजून स्वामींचं कनेक्शन कसं असतं त्याच्यातली एक केस नक्की सांगायला आवडेल की नाशिकला एक केस चालू होती डोमेस्टिक व्हायलन्सची. आणि त्या केसमध्ये जी व्यक्ती आहे ही स्वतः ॲक्सिडेंटमध्ये तिचे अंध झालेली व्यक्ती. तर मी पुरुषांच्या बाजूने उभी राहते, त्यामुळे मला माहिती ज्या लोकांना होती त्याच्याकडनं माझा नंबर मिळाला गेला की या मॅडम हे करतात. 3 व्यक्ती नाशिकची म्हटली, मॅडम तुम्ही कसंही करून माझ्यासाठी तुम्ही नाशिकला यायचं, मग तुमचे काय असेल ते. पण आपला पहिला सॉफ्ट कॉर्नर म्हणा, त्या व्यक्तीला एवढा लॉस झाला आहे, डोळे गेलेले आहेत आणि त्याच्यावर हॅरसमेंटची केस आहे बायकोने केलेली आहे. तर हे गणित कळलं मला लगेच. पहिल्या इन्स्टंटलाच आपल्याला समजतं की बाबा आता तिला मोकळं व्हायचंय, मे बी बरोबर हे करायचंय, पुढे आता ते लाईफ बघत नाहीये हा, त्यामुळे आपल्याला डिवोर्स घेण्यासाठी हा काय असं तयार नाही झाला. तर अशा पद्धतीने आपण हे करूया. ते केलं. मी नाशिकला जायला लागले. तर माझं पहिलं मोटिव्ह असतं समजावणं की त्या व्यक्तीला सुद्धा की तू पण आता अपियर जो होतोयस तर तू पण कॉम्प्रोमाइज काय होणार शक्य असेल तर कर, कारण तुझं वय जाणार आहे सगळ्यात मग तुझं टाईम जाणार आहे. यू हॅव टू सेव्ह युअर टाईम, एनर्जी, एफर्ट्स अँड लीड नॉर्मल लाईफ ॲज सून ॲज पॉसिबल. करेक्ट. हे पर्पज आहे माझं. मग मी त्यालाही माझ्या क्लायंटला पण समजावलं, सगळं झालं. मग एक दिवस मला मौका मिळाला तिच्याशी बोलायला, कारण आपण डायरेक्ट अपोजिट क्लायंटशी बोलू शकत नाही. तर मी म्हटलं की बाई असं असं आहे. मी तिला एवढंच म्हटलं की जो वडील आहे ना तिचा, तुझ्या मुलीचा, जो जरी अंध असला तरी जगात ह्या वडिलांसारखं प्रेम तुझ्या मुलीवर कोणीच करू शकणार नाही. बरोबर. कोणीही करू शकणार नाही. आणि ही गोष्ट कुठली वकील तुला सांगायला येणार नाही. तू विचार कर. तर ती म्हणजे ते असतं ना, तावा त्याने असं केलं, ह्या ते केलं. मी म्हटलं ठीक आहे, शांत हो. माझं एवढंच तुला सांगणं होतं की ह्या व्यक्तीसारखं कोणी नाही. आणि तू यंग आहेस, तुझं 26-27 वयामध्ये तू एवढं करतेस, पुन्हा लग्न करशील, सगळं जे काय होईल, डिवोर्स येईल तुला. आणि कोणी वकील सांगत नाही किती पैसे मिळतात एवढी फाईट केल्यानंतर. ते मी सगळं तिला डिस्क्लोज केलं की बाबा असं होऊ शकतं की तुला जास्तीत जास्त असं होऊ शकेल. आय डोंट नो की तू किती वकिलाला तुझ्या पैसे दिलेले आहेस, पण असं सगळं आहे ही प्रोसेस, कोणी सांगत नाही. आणि तुम्हाला विश्वास नाही होणार, दुसऱ्या 1-1.5 महिन्यांनी तारीख मिळते नॉर्मली. अशा 1.5 महिन्यानंतर मला तारीख मिळाली जेव्हा, तर तेव्हा ह्या डिस्कशनमध्ये मी स्वामींची भक्त आहे किंवा ती असं काही कळलं नव्हतं. पण तिने मला येऊन 1.5 महिन्यांनी सांगितलं की मॅडम मी आता सगळं आहे ना, मी जाते परत नांदायला. ओके, तुम्ही सांगा. आणि मी आहे ना स्वामींचं गुरुचरित्र वाचायला घेतलेलं आहे आणि मला माझ्या आता चुका कळलेल्या आहेत. वेल अँड गुड. आणि आता मला सांगायला आनंद वाटतो की ते दोघं पुन्हा एकत्र राहायला लागले. आणि कोर्टात कॉम्प्रोमाइज होतंय सांगितलं आणि त्यांना आता दुसरं मूल झालं, त्याचं स्वतःचं घर झालं. दोघं आता आनंदाने गुण्यागोविंदानं राहत आहेत. तर मला वाटतं असं स्वामी कुठं ना कुठं तरी मला गाईड करतात की स्वामी भक्तच पाठवतात माझ्या आयुष्यात क्लायंट म्हणून. तर स्वामी कसे आले तर शिवशक्तीचा जो शोध चालू होता ना, त्या जेव्हा हे 21मध्ये माझ्या घरामध्ये पुन्हा जेव्हा संकट आलं, त्यावेळेला मी एक रात्री डिस्टर्ब होऊन तडफडत फिरत होते. आणि त्याच रूममध्ये झोपले होते जिथे स्वामीचा फोटो तो लावलेला, जो माझ्या भावाच्या बायकोसाठी तो फोटो तिथे होता. आपसूकच मी त्या फोटोकडं गेले. आणि त्याआधी असं होतं की करोनामध्ये मी हीलर पण आहे, म्हणजे हिलिंग वगैरे करते, तर तो त्या फोटोकडे बघून माझा असायचं कनेक्ट व्हायचा असा. पण त्या फोटोकडे जाऊन म्हटलं की स्वामी काय आहे, म्हणजे मी तुम्हाला तेव्हा पण हाच प्रश्न विचारला होता आणि आज एवढे वर्ष होऊन पण परत जवळ 8 वर्ष झाली आणि हे कसं होणार, कसं संपणार तुम्ही. तर त्यावेळेला जी काही प्रॉब्लेम होता तेव्हा स्वामींना मनातल्या मनात म्हटलं की मी येणार तुमच्याकडे, अक्कलकोटला येणार. म्हणजे ती स्वामींची इच्छा होती म्हणून कदाचित तो प्रॉब्लेम फॅमिलीमध्ये आला होता. आणि त्यावेळेला एक व्हिडिओ पॉपअप झाला, तो होता दास दिगंबर स्वामी महाराज. 3 वाजता आपोआप फोनवर फ्लॅशलाईट चमकला, ओपन केलं, यूट्यूब ओपन झालं, त्याच्यात तो व्हिडिओ. एक्झॅक्ट माझी जी मनाची हतबलता होती की आय एम नॉट एबल टू हेल्प माय फॅमिली, बिईंग अन ॲडव्होकेट, मी स्टक झालेली आहे कुठेतरी, काय एक्झॅक्ट ती सिच्युएशन सांगणारा तो व्हिडिओ होता. तो त्या दास दिगंबर महाराजांच्या तोंडून होता की बाळा अशी तुझी कंडिशन असतं ना, तसं बाळा ही अशी कंडिशन, आणि आपल्याला रिलेट होतं की आपल्याबद्दल सांग, तसा तो व्हिडिओ.
आणि मग मी त्या नंबरवर फोन केला, तिथे नंबर होता. तर तेही माझ्यासारखेच एकदम खूप जास्त PhD डॉक्टरेट असलेले आहेत, पण पूर्ण वेळ त्यांनी स्वामींना सरेंडर केलेले आहेत. दास दिगंबर महाराज म्हणून त्यांचं रत्नागिरीमध्ये मठ आहे. मग मला योगायोगाने लगेचच त्यांना भेटण्याचा योग आला. ते दादर मठाशी पण कनेक्टेड आहे. दादरचा जो स्वामी मठ आहे तिथे गेले. त्यांना मी म्हटलं की असा असा मला अनुभव आला. त्यांनी मला बाकी काही विचारलं नाही की तुझं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला किंवा काय झाला वगैरे. ते फक्त त्यांनी मला एक व्याधी निवारण असं पुस्तक माझ्या हातात दिलं आणि मला म्हणाले हे वाचत जा. सॉल्व्ह झाला होता त्यावेळेला जो काही संकट आलं होतं ते निस्तरलं होतं ते सगळ्या गोष्टी. म्हणून मी आणि माझी बहीण आम्ही ह्याला गेलो अक्कलकोटला आणि तो जो अनुभव होता तो एक्झॅक्ट तोच अनुभव होता जो मला 20 वर्षापूर्वी शंकराच्या मंदिरात. तेच सगळं. म्हणजे अशी माझी गुरु आणि माझ्या गॉडची भेट होण्याचे जे ठरलेले दिवस होते ते असे ठरले होते आणि मी बरोबर तशीच पोचले. आणि काय मी सांगू शकत नाही. अक्कलकोट हे जे कोणी नाव दिलेलं आहे त्याला मी साष्टांग प्रणाम करते, कारण तो तिथे पूर्ण तुमची अक्कल आहे ती पूर्ण टाळावर येते. व्हॉट एव्हर यू आर कॅरिंग, जे काही तुम्ही कॅरी करताय, जे तुमचे षड्रिपू आहेत ते तिथे असे स्वामींच्या चरणी आपोआप द्यावेसे वाटतात. वाटतं नको स्वामी आता मला बस हे घ्या. आणि मी तिथे पूर्ण तोच मोमेंट आणि तीच असंच आत्ताही अंगावर काटा येतो मला की मी अशी त्या समाधीवाली स्टेज म्हणू का त्याला स्वामींचा अनुभव म्हणू, प्रत्यक्ष काहीतरी अनुभूती म्हणून काय त्याला नाव देता येणार नाही. आणि मग ती अक्कल आली की ग सीमा तू हे जे करतेस कोर्ट कचेरी हे ते लढतेस नको करू. आता मार्गाने जे काही निस्तरणार आहे त्या गोष्टी कर. असं करत करत, कारण कोर्टाची प्रॅक्टिस पण मला पटत नव्हती ना आतमध्ये. आम्हाला जो फेस झाला हा कशामुळे झाला, कोणीतरी करप्ट ऑफिसर होता ज्यांनी ही फॉल्स केस रजिस्टर केली, पोलिसांनी बघितलं नाही. ही सिस्टमच तशी आहे, सिस्टमच तशी आहे. मी कोणाला ब्लेम नाही करत आहे, पण आहे ही सिस्टम. खोट्यासाठी काही होऊ शकतं, खऱ्यासाठी काही नाही आहे मदत. खोटा आहे ना, पैसे देऊन तो काहीही करू शकतो, काहीही घडू शकतो. खरा मात्र लाखो रुपये घेऊन गेले तरी त्याला खरं प्रूव्ह करता येत नाही. ही आजची परिस्थिती आहे आणि वी वर पार्ट ऑफ दॅट. स्वामींनी मला संदेश दिला, जे व्याधी निवारण काम तुला दिलेलं आहे, म्हणजे बघा कसं आहे ते. मला तो व्हिडिओ दिसणं, मग मी तिथं जाणं, मला ते पुस्तक देणं, आणि मी तुम्हाला जसं म्हटलं की फिजिकल, इमोशनल, मेंटल अशा सगळ्या गोष्टीतून मी गेलेली आहे. जे शिवजींना घट्ट छातीशी धरून मला शक्ती दे हे म्हणण्याचे असंख्य क्षण मी माझ्या आयुष्यात आलेले आहेत. मग ते माझ्या म्हणतात ना, 2 मुलं दगावली माझी स्वतःची, त्यानंतर माझ्या मिस्टरांना अर्धांगवायूचा झटका आला, घरामध्ये वडिलांना कॅन्सरचं शेवटच्या क्षणाला त्यांना मदत पोचवता राहिली. अशा असंख्य संकटांना करत असताना फक्त ती शिवजींची घट्ट छातीला धरलेली मूर्ती आहे, तिथं पोचण्याची जी धडपड आहे तिने मला स्वामींकडं घेऊन गेले. आणि मग तिथं गेल्यावर स्वामी महाराजांच्याकडनं हे कळलं, माझेच तेच गुरु आहेत जे मी आर्ट ऑफ लिव्हिंगला शोधत होते. कटकला जाऊन कृपालू महाराजांचा इथं शोधत होते. सगळे गुरूंना भेटून झाल्यानंतर मला कळलं मी ह्युमन बॉडीमधला गुरु शोधत होते. मला स्वामी जे आहेत ते प्रत्यक्ष जरी नसले, देहरूपात जरी नसले तरी ते माझ्या आसपास आहेत. कुठं तरी त्या प्रल्हादाची जी फिलिंग आहे ती मला आली त्या प्रत्यक्ष अक्कलकोट मंदिरामध्ये स्वामींच्या स्थानावर समाधीच्या समोर उभा असताना, की हे आहे, हे फिलिंग आहे, ही मी आहे, कनेक्ट झालेली आहे. आता कुठंही झाले तरी स्वामी माझे आहे, स्वामी मला कळतील. असं करून मी स्वामींना सरेंडर झाले 21ला. आणि त्यानंतर आपोआप असं झालं, काही माहिती नाही मला, की मला मठ करायचं आहे, मला मठ बांधायचं, मला स्वामींचं स्थान निर्माण करायचं आहे. मी संसारात राहिले, संसार करते, 2 मुलं आहेत, सगळं करते, पण तरीसुद्धा कुठेतरी अशांतता आहे मनामध्ये. तर मला असं शांत स्थान शोधायचं आहे, असं शांत स्थान जे ध्रुवाला वरती ध्रुवताराचं रूप मिळून जे मिळालेलं आहे, तर तिथं तर नाही मी पोचू शकत. मला अशी एक शांतता निर्माण करायची आहे जिथे लोक येतील,
सगळे त्यांचे षड्रिपू मागे ठेवतील आणि त्या स्थानावर येतील आणि म्हणतील बस झालं हो आता, नको मला काय, बस स्वामी तुम्ही आणि मी, मला जो प्रल्हादाचा अनुभव येतोय तो अनुभव त्यांना पण येईल, अशी स्थान मला शोधायचं आहे. असं करत करत मी करायला लागले. आणि मला सांगते सागर, पॉवर ऑफ अट्रॅक्शन जे कधी मी घेतलं नव्हतं ते मी स्वामींकडे गेल्यानंतर गोष्टी झाल्या. म्हणजे खूप महत्वाचं असतं आपण काय बोलतो, काय सांगतो, हे जे सगळे म्हणतात ना आजकाल, तर ते पीक आलेलं आहे सगळीकडे, जे आपण म्हणतो तेच होतो पॉवर ऑफ अट्रॅक्शन. तर पॉवर ऑफ अट्रॅक्शनच्या ह्यानी मी आहे ना 2 एकर जागा हवी एक मठासाठी. पैसे काय नाही ना माझ्याकडे, काही नाही की बस हवंय आपल्याला. कारण माझं लिगल प्रोफेशन पण मोरल सोशल वर्कच आहे. लोक मला गमतीत, माझे काही ॲडव्होकेट कलिग्ज आहेत, वकील बंधू आहेत, ते म्हणतात मॅडम तुम्ही ना एखाद्यासाठी घर विकालो, असं नका करू, आमच्या पोटावर पाय मारताय असं म्हणतात. तर माझी लॉची पण प्रॅक्टिस काही हे नाही, हातात नाही पैसा काही नाही, पण मला मठ बांधायचं, मला मठ करायचं आहे. का तर स्वामींनी ते तिथं गेल्यावर जे काही आलं त्याच्यात मठ, ते स्थान हवं, शिवशक्तीशी जोडायचं आहे, सगळ्या गोष्टींचा प्रवाह चालू आहे मनामध्ये. आणि मग गेले इकडे तिकडे, खोपोलीला जा, कधी भोरला जा, कधी महाड आमच्या कोकण साईडला जा, कोणीतरी मग काही संस्थांना पण फोन केले मी लिटरली की आप कोई हमको डोनेशन में जगह दे सकते हो क्या, मुझे ना ऐसे ब्रह्मांड अवतार है, लॉर्ड ब्रह्मा विष्णू महेश के अवतार है, उनका मुझे मंदिर बनाना, असं काही लोकांना पण मी अप्रोच केलं. सांगलीपर्यंत जाऊन आले, कुठेच नाही. आता मळवली म्हणून जागा आहे जी लोणावळ्याचा अलीकडचं स्टेशन, पुण्यावरून येताना लोणावळ्याच्या आधी मळवली लागतं, मग लोणावळा लागतं. इथून जाताना पहिलं लोणावळा आहे, मळवली, मग तुम्ही लोकल पकडता, म्हणजे लोणावळ्यात सगळ्या लॉंग रूटच्या गाड्या थांबतात, इथून लोकल पकडून पुढचं लगेच स्टेशन मळवली आहे. तिथे मी 2017ला माझं एक छोटंसं घर घेतलं होतं. त्या घराच्या जवळ एक मंदिर आहे, गणपतीचं मंदिर. ते पूर्ण जीर्ण अवस्थेत पडलं होतं. आणि तिथं जेव्हा जायचे, त्याचे ओनर कोण मला माहिती नाही, मग तिथे जायचे, त्या जीर्ण अवस्थेतल्या मंदिरामध्ये बघून वाटायचं की ह्या कोणीतरी खूप मनापासून मंदिर बांधलेलं आहे, खूप सुंदर जागा, अगदी डिवाईन प्लेस आहे ते. पण आम्हाला काही त्याचा नंबर म्हणजे आलं पण नव्हतं ते, खरं सांगायचं ना, तर की इथे काही मठ वगैरे करायचं तेव्हा काही डोक्यातच नव्हतं. 21 नंतर आलं, कारण मी घर घेतलंय 17ला, आणि 21 नंतर हे झाल्यानंतर माझं ऑफिस पुण्यामध्ये आहे लॉचं. त्या ऑफिसमध्ये एक बोरसे सर म्हणून व्यक्ती आली, जी स्वामींची परमभक्त आहे, 30 वर्ष स्वामी सेवेत आहे. ते आले ना की माझी इंट्युशन खूप स्ट्रॉंग आहे, मला म्हणजे खूप स्ट्रॉंग दिलेलं आहे. तर त्यांना आल्याला मी म्हटलं, बोरसे सर तुम्हाला ना असंच नाही स्वामीने पाठवले, काहीतरी काम आहे तुमचं माझ्याकडे म्हणून तुम्हाला पाठवलेलं आहे. ते निघाले रिअल इस्टेट एजंट, ते पण म्हणाले. मग त्यांनी ओळख वगैरे झाली, मी काय करते, मी तर लॉ प्रॅक्टिस करते, असं करते ते करते, आणि मग मी हिलिंग करते, मला असं स्थान निर्माण करायचं वगैरे चर्चा झाली. लोकांना मानसिक शारीरिक त्रासातून मुक्त करायला मला एक जागा हवी, आणि आहेत ते म्हटले आहो दुनिया. मग त्यांनी मला भरपूर उदाहरणं दिली आश्रमांची, की कुठे आहेत, पुण्याच्या आसपासच म्हटले इतकी आश्रम आहेत की तुम्ही ते करून तुम्हाला काय फायदा होणार. म्हटलं ते काय, ते आहे ते बघतील स्वामी, तर स्वामींचा आदेश आहे. ते म्हटले स्वामींचा आदेश म्हणताय ना मॅडम, मी बघतो. त्यांनी मला बऱ्याच जागा दाखवल्या, आणि आम्ही 2 एकर, कारण आपलं बजेट जास्तीत जास्त, लोन जरी काढलं काय केलं तर आपण 1 एकरपेक्षा असं करू, राहायची सोय होईल भक्तांची, आलं कोणी तर अशा, आणि थोडंसं जास्त असं हे करू. मग ते नेमके माझ्या तिकडे घेऊन गेले होते मी त्यांना, मळवलीचं माझं घर दाखवायला, की इकडे पण घरं विकायला आहेत, तुम्ही रिअल इस्टेट एजंट आहात तर बघा इकडचं पण काय तुम्हाला बिझनेस घेता येत असेल. तिथे आम्ही मंदिरापकडे गेलो, त्या गणपती मंदिरात. ते म्हटले मॅडम काखेत कळसा गावाला वळसा, मंदिर इतकं सुंदर मंदिर आहे, इथंच स्वामी येणार, बघा मी तुम्हाला सांगतो इथंच स्वामी येणार. म्हटलं आपल्याला नाव पण नाही माहिती कोणाचं आहे काय आहे, कारण तिथं कोणीच नसतं. जीर्ण म्हणजे तिथे सगळं भंगार टाकलेलं आहे. ती मोठी कॉलनी आहे, आणि तिथलं कन्स्ट्रक्शन साईटचं जे काही सामान आहे ते तिथे डंप केलेलं असतं. 2nd फ्लोअरला गणपतीचं मंदिर होतं, म्हणजे 2ऱ्या मजल्यावर. म्हणजे जे डॉक्टर महेश रामगोडे त्याचे ओनर आहेत, ते त्यावेळेला त्यांनी ते आई वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेलं असं मंदिर आहे. ते आई वडिलांना अर्पण केलेलं. तर त्यांनी गणपती वरती ठेवला होता, कारण नदी किनारी मंदिर होतं, तर कदाचित पुराच्या ह्याने त्यांनी केलं असेल. तर ते 2nd फ्लोअर, तर मग तिकडे कोणी जात नव्हतं, आणि ते पूर्ण भंगार अवस्थेत पडलेलं मंदिर होतं. मग जीर्ण अवस्थेतल्या मंदिराला मी म्हटलं आपल्याला तर कोण नाही, आणि कृपा बघा, ते बोरसे सरांनी मी जे म्हटलं होतं
की तुम्ही काहीतरी पर्पज घेऊन आला. आम्ही जसं बाहेर पडायला आणि आम्हाला तिथला एक नितीन म्हणून सिक्युरिटी गार्ड मिळाला पहिल्यांदा, फर्स्ट टाइम मला कोणी व्यक्ती दिसली त्या परिसरात, तर ती. त्यांना विचारलं की अरे हे कोणाचं आहे, तर म्हणे डॉक्टरांचं आहे, महेश रामगोडे म्हणून. नंबर आहे का? हो नंबर आहे. बोरसे सर म्हणाले बघा मॅडम, झालं ना. मग बोरसे सरांनी लगेच फोन केला, सगळं केलं आणि त्यांना सांगितलं अशा अशा आमच्या मॅडम आहेत बरं, आणि त्यांना स्वामी मठ करायचं आहे. म्हटलं मीटिंग घेऊ, हे करू. मीटिंग झाली, म्हणजे घडामोडी कशा झाल्या बघा. मीटिंग झाली, मीटिंग झाल्यावर डॉक्टर महेश रामगोडे म्हणाले की बेटा, त्यांनी मला मुलीसारखं ट्रीट केलं आणि म्हणाले की बेटा काय आहे ना, मी आत्तापर्यंत ते मंदिर जीर्णावस्थेमध्ये जाण्याचं कारण आहे की तिथे कोणी चांगलं व्यक्ती हँडल करायला मला भेटू शकली नाही, म्हणून मी मुंबईला राहतो, मला काही तिथं जाणं शक्य नाही आहे. तर तू घेणार असशील तर मला एक आतून आवाज आला की तुला मी ट्रस्ट करू शकतो. तर असं आहे, एवढे खर्च आहे, तर तुला 25 लाख डिपॉझिट द्यावं लागेल, हे करावं लागेल. अरे म्हटलं हे काय, म्हणजे जागा मिळणार ठीक आहे, पण एवढे 25 लाख कुठून आणायचे, आपलं तर बँक नाहीच आहे काही. मग बोरसे सर पण म्हणाले की नाही मॅडम, आपल्याला तर असं एक्सपेक्टेड नव्हतं, कमर्शियल अँगलने आपण विचार नव्हता केला, आपल्याला फक्त स्वामी मठ करायचा होता. म्हटलं आपल्या मनात तर आहे स्थान, शांत स्थान लोकांना हवं, आपण काही कोणाकडून त्याच्यासाठी मोबदला मागतोय, काही होणार नाही. एक जे मी करते ते लोक करणार आहे तिथे येऊन. मी त्या सरांना कळवलं, म्हटलं काही सर नाही होऊ शकत, मी बघते. आमचं परत कंटिन्यू झालं बरं का, आम्ही परत जागा वगैरे परत शोधायला लागलो. त्यांनी मग आयडिया दिली की तुमचं जिथे घर आहे तिथेच एक छोटं, तुमची इच्छा आहे ना, मग तिथंच घराच्या बाजूलाच एक छोटंसं आपण मठ सुरू करू असं. तर ठीक आहे. आणि बरोबर दत्त जयंती होती 2024ची. त्या दत्त जयंतीला डॉक्टरांचा मला फोन आला आदल्या दिवशी रात्री की बेटा कसं काय चालू आहे, काय आहे. म्हटलं सर चांगलं आहे, चालू आहे. म्हटले की नाही मी तुला मुलगी मानतो, मोठी मुलगी आहेस तू, प्रांजलहून मोठी आहेस, तर मोठी मुलगी आहे. माझ्या मुलीनी जर मला काही मागितलं असतं की बाबा मला अशी जागा द्या मंदिराची, आणि मी तिच्याकडनं पैसे मागितले असते. म्हणजे बघा स्वामींचं जे कृपा आहे ना, ते म्हणजे ना सागर मी सांगते, स्पंदन ऐकतात माझ्या. ते गेल्या त्या मागच्या 10-15 दिवसात जे काही चाललं होतं मनामध्ये की का स्वामी असं, का असं स्वामी, का नाही होते जागा. म्हणजे 2-3 वेळा असं झालं की मी आणि बोरसे सरांनी जागा फायनल केली खोपोलीची, त्यांनी पेढे पण आणले, मॅडम आपण तिकडे आता मठ सुरू करू, असं काहीतरी झालं. आणि नंतर कॅन्सर काहीतरी कारण इलॉजिकल वाटलं, मग कॅन्सर. आणि इथे बरोबर जुळून आलं. आणि हे म्हणाले, मग मी बोरसे सरांना लगेच फोन केला, म्हटलं सर असा असा डॉक्टरांचा फोन आला आहे. मग आमच्यासोबत एक ॲडव्होकेट माझे कलिग आहेत महेश सर म्हणून, ते पण म्हणाले मी पण येतो. मग आम्ही थोडं सामग्री घेऊन गेलो, तिथे छोटासा स्वामींचा फोटो लावून पूजा सुरू केली. मला सागर माहिती नव्हतं मी तो मठ कसा करणार, माझ्याकडे पैसे नाही आहेत, काही नाही आहे. आणि हे कधीच गोष्ट कधीची? हे 24ची. तर काही पैसे नाहीत, काही नाही, तर कसं करायचं, काही माहिती नव्हतं. आणि मग 24च्या जानेवारीमध्ये आम्हाला ते, म्हणजे 24च्या एंडला आम्हाला डॉक्टरांनी चाव्या मला म्हणाले की त्याच्या सगळ्या चाव्या तू बदल, सगळी कुलपं तू बदल, कारण आता मी तुला मुलगी मानले ना, जी काय माझ्याकडे कुठली चावी काय मला माहिती नाही, यू ब्रिंग न्यू लॉक्स. सगळं पूर्ण मंदिर आहे ते पूर्ण ह्यानी भरलं होतं, भंगार, सगळ्या सिमेंटच्या पोती, फॅन तुटलेले, लाकडं, सगळं क्लीन केलं, सगळं क्लीन करून आणि पाठवत गेले लोक. त्यांनी दिलं ना काम, मग आपल्याला चिंता करायची गरज नाही, ऑटोमॅटिक कामं करणारी पण मिळत गेले. मी तुम्हाला एक जयंत संदानशिव म्हणून सर आहेत, तळेगाव दाभाडेला आहेत. मी मंदिराची साफसफाई करून झाडू बादली, आम्ही ट्रेनमधनं चाललो होतो, लोकल ट्रेननी परत, ते माझ्या बाजूला बसले होते. ते म्हटले कुठं मॅडम, कुठं श्रमदानाचा कार्यक्रम करून आलात का? म्हटलं नाही अहो, मठाचं काम आम्ही सुरू केलं, आम्हाला एक जागा मिळाली, तर तिथे आता बेसिक साफसफाई करून आलो आम्ही 4-5 जण स्वामीसेवेकरी होतो. बोरसे सरांमुळेच बरीच लोक आली माझ्या आयुष्यात. आणि मग आणि बोरसे सरांचं पण कसं असतं काम, येतात मदत करतात, म्हणजे त्यांना स्वामींनी ते काम दिलं, ते फक्त हात धरून तिथं पोहोचवतात. नंतर आता बोरसे कुठेही नाही, गायब. ते त्यांना बोलवलं तरी म्हणतात हा येतो मॅडम कार्यक्रमाला, येत नाही. पण ही लोक त्यांनी आणून दिली मला, त्यांच्याच ओळखीतली की अहो आमच्या मॅडम आहेत त्या मठ करतायत, मग एक स्वामी सेवेकरी म्हणून मला, मी पण स्वामी भक्त, मी येतो.
असं करत करत लोक आली आणि जयंत संधानशिव सर 5 मिनटं हे महेश सरांचं जे नाव घेतलं त्यांच्या ऑफिसमध्ये स्वामींचा फोटो होता. मी त्यांच्याकडे फक्त 2 महिने काम केलं. ते अगदी खंबीर पाठिंबा म्हणून उभे राहिले की नाही मॅडम काय लागेल मी आहे, सांगा मी आणतो. त्यांनी आणली लोक, असं जोडत ते धाका जोडले गेले. मग जयंत संधानशिव म्हटले असं का? अरे बापरे, मी पण श्री स्वामी समर्थ मी पण बघता आहे मॅडम आणि मी आजच रिटायरमेंटचे पेपर देऊन आलो आहे INS शिवाजी, उद्यापासून तुमच्यासोबत. माझा हा शब्द म्हणजे एखादी व्यक्ती 5 मिनिटासाठी भेटते आणि ती म्हणते मॅडम मी हे आयुष्य आता तुमच्या मठाला अर्पण केलं. ही किंवा कोण करेक्ट करणारं कोण आहे तेच. आणि तुम्हाला सांगते 2 जानेवारी 2024 पासून आज क्षणाला जयंत संधानशिव सर माझ्याशी अगदी माझा उजवा हात म्हणून माझ्याशी उभे आहे. एक 5 मिनिटाची ओळख काही असेल काही. आणि त्यांना स्वतःला हार्ट प्रॉब्लेम होते, त्यांची अँझायटी इश्यूज होते, थोडं काइंड ऑफ रिटायर लवकर झाले, आजार आला त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होते, सगळं गेलं. ओके ऑटोमॅटिक. माझं व्याधी निवारणचे पहिले एक्झाम्पल आमचे जयंत सरच आहे. व्याधी निवारण कन्सेप्ट आम्ही मठामध्ये आणली. मग हे व्याधी निवारण म्हणजे हे एक्झॅक्टली कसं वर्क करतं हे आणि काय आहे? आता दासदिगम स्वामींनी मला ते पुस्तक दिलं. त्यामध्ये स्वामींच्या सगळ्या कथा आहेत ज्यावर स्वामींनी वेगवेगळ्या रोगांवर कसा आशीर्वाद दिला. कोणाचा पाय कापायला लागणार होता तर स्वामींनी कसा तो पाय वाचवला, कोणाला क्षयरोग झाला होता तो क्षयरोग कसा वाचला. अशा त्या 6 कथा असतात, त्या आम्ही 6 वाचतो. त्याला आम्ही पाठ म्हणजे एक पाठाचं स्वरूप आलं त्याला की त्या वाचून आपल्याला एक शक्ती मिळते. तर तो पाठ आपला व्याधी निवारणचा चालू असतो आपल्या मठामध्ये. आपल्या मठामध्ये जे लोक येतात त्यांनी तुम्हाला सांगितलंय की काय प्रॉब्लेम आहे आणि कोणाला हील केलंय तुम्ही? हील होतं, भरपूर हिलिंग झालेली आहे. हिलिंग मध्ये असं झालं ना की ही पण एक वेगळी स्टोरी आहे हिलिंग. मी लॉ करते, लॉयर आहे, मॅरिटल डिस्प्यूट रिझॉल्व्ह करते, काउन्सिलिंग करते, सगळं चालू होतं. आता हिलिंगची जी शक्ती जे आहे ना ह्याचा साक्षात्कार जो आहे हा लॉंग बॅक झालेला आहे. जेव्हा ते लॉर्ड शिवाची बाळा वगैरे सांगितलेलं आहे ना, तसंच मला एका गुरुजींनी माझी पत्रिका असा हा जो अनुभव आहे ना की मी दुसऱ्यासोबत काहीतरी कामाला जाते आणि त्यांचं लक्ष माझ्याकडेच, हा मला कॉमन अनुभव. अच्छा. कुठल्याही ॲस्ट्रोलॉजरकडे मी आपली साईड म्हणून साईड रोलमध्ये गेलेली असते आणि मेन रोल होऊन जाते, नेहमीच झालं. एका गुरुजींकडे आम्ही माझ्या मिस्टरांसाठी गेलो होतो. ते पण माझ्या मैत्रिणीने सांगितलं की असे गुरुजी आहेत, ते त्यांचे ट्रान्सफर होत नव्हती, म्हटलं चला बघूया. गेलो माधव गुरुजी म्हणून, ते गेले. ते म्हणले ह्यांचं होऊन जाईल. एका वाक्यात त्यांना सांगितलं ह्यांचं होईल, पण तुमचं काय? म्हटलं असं तर नाही म्हणाले. नाही तोच वाक्य, काहीतरी आहे हो, काहीतरी चेंज आहे चेहऱ्यावर वगैरे वगैरे, हे सांगा. तर माझा बर्थडे पण 25 डिसेंबर आहे, बरोबर क्रिसमसचा, आणि पौर्णिमेचा जन्म आहे माझा. पौर्णिमेला झालेली आणि ती पण ब्रह्ममुहूर्तावर झालेली मी आहे. आणि ते तर त्यांनी ते काय सांगितलं की यू आर अ सोल हू इज कॅरिंग अ नॅचरल हिलिंग पॉवर. ओके. हे तुम्हाला कोणी सांगितलंय का? तर म्हटलं हे मला सांगितलंय 2010ला. ही जी गोष्ट आहे ही 2018ची, सॉरी 2014ची माधव गुरुजींनी सांगितलेली. आणि 2009ला मी फर्स्ट रेकी कोर्स केला होता. रेकी सायन्स आहे त्याचा. तर ग्रँड मास्टर त्याच्यामध्ये मी मास्टर की केली. तर ते जो कोर्स चालू होता त्या कोर्स सुरू होताना माझे वडील जाऊन 1 वर्षच झालं होतं. आणि मग मला ते एनर्जी की म्हणजे माझ्या बाबांसाठी जो जीव तळमळत होता की मी बाबांची सेवा करू शकले नाही. त्यांना मी हैदराबादला होते, मला मदत पोचवायची होती त्यांना. आय शुड हॅव बीन विथ हिम मोर टाईम, असं होत होतं. तेव्हा मग तो रेकी कोर्स त्या ह्याच्यात गेला की थोडंसं शांत होईल आणि होईल. तर ते करत असताना एक अट्युनमेंट म्हणून प्रोसेस असते. बरोबर. हो, रेकीमध्ये. हो. तर त्या रूममध्ये मला बसवलं. ते पण IIT खरगपूरचे आहेत ज्यांनी इंजिनिअरिंग सोडून पूर्ण वेळ रेकी करतात. तर ते कुमार सर म्हणून होते. तर त्यांनी माझं अटेंडमेंट करायला सुरुवात झाली. तर त्यांना शॉक बसला, हात असा हे झाला, त्यांचा स्पार्क लागला आणि त्यांना असा अनुभव कधीच आला नव्हता कुठल्या अटेंडमेंट. आणि मी तोच क्षण होता तसाच 2009 माझा, तो पण तोच क्षण होता की मी तिथे बसलेली आहे. आत्ताही तो क्षण समोर येतोय. त्यांनी गौतम बुद्धाजीची मूर्ती ठेवली होती त्या रूममध्ये, ती पूर्ण प्रकाशित झालेली आहे. पूर्ण मोठा दिवा, पूर्ण लाईट सगळीकडे लागलेली आहे, पूर्ण प्रकाश सगळीकडे आहे. आणि त्याच्यामध्ये माझे बाबा मला दिसले. पूर्ण जसे माझे बाबा जिवंत असतील तसे बाबा मला दिसले.
बाबांनी मला आशीर्वाद दिला की म्हणजे एका अर्थी तो मेसेज मला माझ्या वडिलांकडे, दादा म्हणायचो, दादांकडनं मेसेज आला की बाळा तू ते काढून टाक मनात, अच्छा. की जी ग्रज राहिले तुझ्या ती काढून टाक. आणि तो अटेनमेंट प्रोसेस करत असताना मी पूर्ण म्हणजे थरथर 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 सगळं चाललं होतं माझं, ते व्हायब्रेशन्स चालू होते. ते सर सायलेंटली निघून गेले रूमच्या बाहेर आणि त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं, फर्स्ट टाइम, यू आर कॅरिंग हिलिंग पॉवर. ओके. दिस इज़ नॉट माई नॉर्मल एक्सपीरियंस ही माझी, ये मेरा अलग एक्सपीरियंस है. आप कैंसर तक के पेशंट को हील कर सकते हो, असं त्यांचं वाक्य होतं. त्यांना कुठं माहिती होतं माझे वडील कॅन्सरनी गेले, ती मनातली माझी दुविधा. तर त्यांनी ते बोलून गेले, आप कैंसर तक के पेशेंट ठीक कर सकते, इतनी पावर है, फॉलो कीजिए, साधना कीजिए, रहिए इसमें. पण नाही ना, वेळ आल्याशिवाय होतं का काय सागर? नाही होत. तुमचाही आता भले किती पण सांगितलं तरी वेळ आल्याशिवाय नाही होत नाही. ती गोष्ट 2009ची. आता ती करत झाल्यानंतर मी रेकी करायला लागले. लोकांना इन्स्टंट रिझल्ट, हात लावला, थोडं बरं वाटतंय, हे होतंय. कोण म्हटलं सीमान आज बहुत सिर दर्द हो रहा है, आज अच्छा रेकी सुरू केली, केलं आपले पॉइंट असतात आमचे रेकीचे, ते केले. ओके, अरे यार चला गया यार, सच्ची में बहुत अच्छा लग रहा है, असं हे कॅज्युअल लेवलला होत राहील. एक मैत्रीण आहे जिचं नाव विनू आहे, ती माझ्या मिस्टरांच्या बेस्ट फ्रेंडची बायको. ओके. तर विनू जी आहे ती राजस्थानची आहे. आता करोली बाबांचा आपला मेन्शन झाला, तर करोली बाबांकडे घेऊन जाणारी पण विनूच. म्हणजे आत्ता बोलता मला कनेक्शन लागलं की शी हॅज अ डेफिनेटली सम कनेक्शन फ्रॉम माय पास्ट लाईफ. कारण विनू आहे, तिने मला करोली बाबांकडे घेऊन गेली होती. ओके. तर तिथं नैनितालला असताना तिचा गुडघा ट्विस्ट झाला. तर मी म्हटलं अरे मुझे तर आता है रेकी, चलो कर देती हूँ. मग मी तिला लगेच बसून रेकी दिली दोन्ही गुडघ्यांना. शी वॉज एकदम ॲब्सोल्युटली फाईन इन नो टाईम. ती म्हटली कहाँ गया, कैसे गया, बस फॅन झाली ती माझी. अच्छा. तिथून आम्ही परत आलो दिल्लीला, त्यांच्याच घरी राहिलो. तर तिचा मुलगा वरून गडगडत जिन्यावरून खाली आला, त्याला बॅकला लागलं. तर मी म्हटलं चलो, अरे डॉक्टर के पास, रात्र झाली होती. तिचं वाक्य होतं विनूचं, अरे क्यों जाना है, हमारे पास तो आज डॉक्टर है. ती म्हणाली. म्हटलं ठीक है मैं करती हूँ. म्हणजे ऊपर थोडा साधना करणं, तो आपली जी मेडिटेशन असतं ते थोडं करू दे, मग मी करते. तिच्या मुलाला रुद्रला लगेच मी बॅकला वगैरे केलं. आमची फ्लाईट होती रात्रीची, त्यामुळे आम्ही लगेच निघालो. त्याला हिलिंग केल्यावर तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी तिचा सकाळी फोन आला, सीमा आपको पता नहीं आपके अंदर क्या पावर है, हमको डॉक्टर के पास जाने की भी जरूरत नहीं पड़ी है, करो प्लीज करो, यही करो, मत करो, इधर उधर मत भटको. मी तेव्हा इंडस्ट्रियल कन्सल्टन्सीमध्ये होते, म्हणजे लॉमध्ये येण्याच्या आधी माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी इंडस्ट्रियल कन्सल्टन्सी, आणि ते रोजचं भागादौडी तिला माहिती होती मी किती फिरते ते. मत करो. शी इज द ओनली वन. तिने मला खूप पाठपुरा केला की यू हॅव अ पॉवर, यू हॅव अ पॉवर. आणि गंमत तुम्हाला सांगते, खरं खोटं स्वामींना माहिती, पण मला ज्या गुरुजींनी सांगितलं होतं की तू हिलर आहेस, तर आय वॉज इन राजस्थान इन माय प्रिव्हियस बर्थ, असं सांगितलं गेलेलं आहे मला. आणि मी तिथं हिलिंग करत होते. माझ्याकडे ती नॅचरल पॉवर आहे, आणि ही पण राजस्थानचीच आहे. ही कंटिन्युअस हिचा पाठपुरावा राहिला. म्हणजे विनूनी मला कंटिन्युअस सांगितलं की आपके पास मैं फील करेन. कारण ती म्हणते की त्या गुडघ्याला नंतर मला काहीच करावं लागलं नाही. नंतर रुद्रला जे काय पाठदुखी झाली ती पण आम्ही डॉक्टरकडे जावंच लागलं नाही. नंतर त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता करोनाच्या काळामध्ये. आणि जी माधव गुरुजींनी सांगितलं होतं की तुम्ही 40व्या वर्षी स्पिरिच्युअल मध्ये येणार, हे त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं. ज्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडे हिलिंग पॉवर नॅचरली आहे, त्यांनीच मला हे सांगितलं होतं की त्याचं तुम्हाला टाइम जो म्हटलं ना, तो टाइम नव्हता आला. तो टाइम माधव गुरुजींनी सांगितलेला आपके 40th बर्थडे के आसपास आपको ये होने वाला है. 40व्या वर्षी मॅडम होईल तो. तर तो कोरोनामध्ये इतके पेशंट पाठवले स्वामींनी मला की हे नाही. आणि रेकीच माहिती होतं तेव्हा मला. मी रेकी दिली फ्रीमध्ये, काही. मग विनूच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. विनूच्या वडिलांना रेकी देत राहिले कंटिन्युअसली, फोटोच्या मार्फत पण आपण ते करत राहिले. डिस्टन्स रेकी. तिने पण ते म्हटले की बहुत फरक पड रहा है, की मोठी तकलीफ नाही हो रही. म्हणजे डिस्टन्स रेकी पण काम झाली. खूप कोरोनाचे पेशंट डिप्रेस होते. कोरोनाच्या पेशंटला म्हणजे ते बरोबर जे घडायचं होतं त्यावेळेला माझी हिलिंग पॉवर आली. हिलिंग पॉवर आल्यानंतर स्वामी आले. स्वामी आल्यानंतर स्वामींनी मला व्याधी निवारण कन्सेप्ट कोणाकडून दिली,
दासदिगंबर स्वामींकडनं मला आयुष्यात सागर इतके प्रचंड मानसिक धक्के, शारीरिक धक्के जे काही भेटलेले आहे ते आजच्या घडीला मी ह्या कॅमेऱ्यासमोर सांगू शकते की ते मला तयार करण्यासाठी बरोबर, हे व्याधी निवारण माझ्या हातात सोपवण्यासाठी. आज तुम्ही सांगा कोण म्हटलं सुसायडल थॉट्स, अरे एक्सपिरियन्स केलेला आहे ना मी. डिप्रेशन थॉट एक्सपिरियन्स केलेला आहे, कुठल्या ना कुठल्या पॉईंट ऑफ टाईमला मी हा सगळा एक्सपिरियन्स केलेला आहे. मिसकॅरेजचा पेन असू दे, ॲक्सिडेंटचा पेन असू दे, नवऱ्याला अर्धांगवायूच्या झटक्यामध्ये बघण्याचा अनुभव, सगळं एक्सपिरियन्स केलेलं आहे. आणि त्याबरोबर अनेक पेशंट पाठवले वेगवेगळे व्याधीवाले. हे कोणीतरी काहीतरी त्यांनी रचला प्लॅन होता. बरोबर आहे. आणि 21ला हा स्वामींचा साक्षात्कार व्हावा. स्वामींनी मला पर्पज द्यावं, पर्पज, फाइंडिंग द पर्पज. शिवशक्ती हे एक माझी सुप्त इच्छा, सबकॉन्शियस लेवलची इच्छा होती की शिवशक्तीपर्यंत पोचायचं आहे. स्वामींचं म्हणणं काय आहे, शिवशक्तीपर्यंत बाळा तेव्हाच जाशील जेव्हा हे कार्य तुझ्या हातून घडेल. आपोआप लोकांना जे काही करशील, जे काही तुझ्या हातून होणार आहे, हीच साधना आहे, हीच त्यापर्यंत पोचवायची आहे. आणि सगळं एलिमिनेट करणं, डिस्ट्रॉय करणं शिवाचं हे आहे. तर माझं म्हणणं आहे आजच्या जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मानसिक स्वास्थ्य, मानसिक शांतता. मी लिहून देऊ शकते आज ह्या घडीला की पुढे जाऊन मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या लोकांची कमतरता होणार आहे. मी लिहून देऊ शकते. एवढा प्रॉब्लेम आहे घरामध्ये. पेटी इश्यूज आहेत, डिवोर्स मॅटर्स आहेत. सगळ्याचं कनेक्शन लावून दिलं मला स्वामी की का मी लॉ गेला गेले, का माझ्या भावाला असं झालं, का माझ्या मिस्टरांना असं झालं, का मला एवढा शारीरिक त्रास झाला. म्हणजे हा पाय माझा आहे ना, जोडलेला पाय. ओके. ज्याच्यामध्ये काही जपनीज वगैरे टेक्निक करून जर्मनी कुठलं तरी हे करून स्क्रू वगैरे लावून केलं. एवढा मोठा माझा ॲक्सिडेंट. म्हणजे मी 1.5 वर्ष बेडवर होते. त्याच्यावर मी व्हीलचेअरवर बसून लॉची एक्झाम दिली. आणि लॉ का तर ते करायचं होतं कार्य. बरोबर. असं सगळ्या. पण त्या फेजमध्ये पण तुम्ही स्ट्रॉंगली उभे राहिलात आणि आज तुम्हाला कळलं की काय ह्या सगळ्या गोष्टी होत्या लाईफमध्ये. आपले प्रेक्षक पण बरेच आहेत ज्यांच्या लाईफमध्ये असे प्रॉब्लेम्स आहेत. आपण म्हणतो ना, माणूस आहे शेवटी. कुठे ना कुठे वाटतं की माझ्यासोबतच असं का होतंय. ते कुठे ना कुठे सगळ्यांच्याच म्हणा, माझ्यासोबत पण बॅड फेज माझा पण होता. मी पण असं बोललो माझ्यासोबतच का. मला उत्तर मिळालं की पण आता तुमचा हा म्हणजे पॉडकास्ट आपले प्रेक्षक जेव्हा पाहतील त्यांना इतकं तर समजेल की हे सगळ्यांसोबत गोष्टी होतात. आणि स्वामींनी ठरवल्यात गोष्टी की ह्या व्यक्तीसोबत काय काय झाल्यानंतर त्याला एक बेस्ट रिझल्ट त्याच्या लाईफमध्ये येणार आहे. आणि सर्वांच्या लाईफमध्ये होतं, एक पॉइंट येतो जिथे त्यांना वाटतं की ह्याचमुळे मी इतका स्ट्रगल केला. माझ्यासाठी तर होतं की मला व्याधी निवारणाचं एक काम स्वामींना माझ्याकडे सोपवायचं होतं. ही बोरसे सरांनी जो मठाचं मला मदत केली, तो मठ स्थापन झाल्यानंतर आपोआप हे आलं की माझा मठ आहे हा व्याधी निवारण मठ. आताही माझ्या मठाच्या बाहेर आम्ही तो बोर्ड व्याधी निवारण मठ म्हणूनच लावलेला आहे. अच्छा, ते नाव आहे मठाचं नाव श्री स्वामी समर्थ मठ, खाली व्याधी निवारण. हे आपोआप आलं, ते तिथं गेल्यावर घडलं. आणि जी मूर्तीची जी म्हणजे पॅरलल शिवशक्तीचं कसं काय हे झालं, कनेक्शन झालं. ध्रुवतारा, प्रल्हाद, ह्या सगळ्या गोष्टी कशा कनेक्ट झाल्या की स्वामींचं स्थान करायचं झालं. जागा मिळाली, डॉक्टरांनी मुलगी मानलं, जागा मिळाली, पैसे कसे उभे राहिले त्याच्या पण खूप इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत. खूप म्हणजे कसे आले. माझी बहीण आहे US ला, तिने लगेचच मला म्हणाले लहान बहीण आहे म्हणजे हट्ट हिचा पुरावला पाहिजे. तर तिचं मी नाव मुद्दामून विद्याचं घेऊ इच्छिते या की तिने मला एवढा पाठबळ दिलं. बरं, दुसरी बहीण ती पण स्वामी भक्त आहे. ती म्हणाली की सीमा, अगं स्वामी सेवा कुठेही करता येते, तू घरात पण करू शकतेस, मठच कशाला पाहिजे. म्हटलं नाही ग माई, करायचंय. ठीक आहे, चल आहोत आम्ही तुझ्यासोबत. त्यांनी त्यांच्या मैत्रिणींमध्ये सांगायला सुरुवात केली. कोणी 1000, 500, 100. एक जुना माझा ऑफिसमधला कलीग आहे प्रशांत म्हणून, त्याने ट्रेनमधनं 51-50 रुपये गोळा करून मला पेंटिंगसाठी 10,000 रुपये आणून दिले. तो म्हणाला, मी काय म्हटलं, स्वामींकडे स्वामी म्हणत नाहीत माझ्यासाठी पैसे गोळा करा. बरोबर. कोणालाही कधीही आपण जबरदस्ती करायची नाही. त्याने सांगितलं माझी ताई आहे, असं असं मठ कर. कुणाला असतं ना कोणी, काय बाबा कुठं जातात पैसे आमचे. त्यांना म्हटलं कुणालाही आपल्याला 500 पण द्यायची कधी इच्छा आपण जबरदस्ती करायची नाही.
50-51 रुपये करून पेंटिंगसाठी त्यांनी 10,000 रुपये उभे केले. महेश सरांनी पेंटर असा शोधला की त्यांनी 10,000 आपोआप कमी करून दिले मला टोटल अमाऊंटमध्ये. अशी कुठून ना कुठून तरी मदत मला मिळत गेली. असं झालं. अमोल म्हणून माझा शाळेतला मित्र, ज्याचा माझा काही संबंध नाही, काडीचा संबंध नाही, कारण मुलींची शाळा वेगळी, मुलांची शाळा वेगळी. आम्ही फक्त क्लासमध्ये भेटलेलो कधीतरी, आमचं कोचिंग जे होतं सेंटर तिथे. त्याने एकदाच आयुष्यात मला फोन करावा, तो नंबर स्वामीने अशासाठी करून दिला असावा की तो मी सेव्ह करावा. एकदाच त्याचा फोन आला होता की मी पुण्यात आलो होतो ग, तू ओळखलंस का, मी मित्र अमोल तुझा सकपाळ. म्हटलं हां रे अमोल, नाव तर आठवते मला. तर म्हटलं नाही मी आलो होतो पुण्यामध्ये, तू पुण्यात असतेस, कळलं कुठे असतेस काय. एवढंच जुजबी बोलणं झालं, फोन ठेवला. मी फोन सेव्ह केला, अमोल SS. असं सहज बोलता बोलता म्हणजे आपण बघत असतो ना स्टेटस वगैरे, तर त्याचं बघितलं मी, तर इलेक्ट्रिकल नाव म्हणून त्यांनी सेव्ह केलं होतं, ओम इलेक्ट्रिकल नावाने. मग त्याला व्हॉट्सअपला आपण जास्त बोललो नव्हतो त्याच्याशी, म्हणून थोडंसं हेजिटेशनमध्येच त्याला मेसेज टाकला, अरे एक फॅनची किंमत किती असते रे, कारण काहीच माहिती नाही मला. सगळं मिस्टर करतात, प्रमोद माझे सगळं करतात, त्यामुळे मला असं बाजारात कुठली वस्तू कितीला मिळते माहिती नाही. पण त्याला म्हटलं तुझं इलेक्ट्रिकलचं शॉप आहे का, अरे फॅन कितीला असतो रे, ट्यूबलाईट कितीला असते, म्हटलं कशासाठी हवं आहे. तर म्हटलं असं असं मठाचं काम चालू आहे माझं, तर मला जरा ट्यूबलाईट वगैरे लावायच्या आहेत. तर मला फसवतात रे लोक, खरंच फसवतात. बरोबर, हो, खूप फसवतात मला लोक. तर म्हटलं मला तू जरा प्राईज लिस्ट पाठवशील का, आणि पुण्यात आणि तिकडे तुझं सांगलीमध्ये काही फरक आहे का. म्हटलं नाही मी पाठवतो तुला. तर कशासाठी. तो जो अमोल आहे त्याचा मला म्हणाला ठीक आहे 1 मिनिट मी व्हिडिओ पाठवतो तो बघ. आणि त्याने व्हिडिओ पाठवला. तो इतका परम स्वामी भक्त, इतका परम भक्त, तो गाजत वाजत स्वामींची मूर्ती घरात घेऊन जाण्याचा व्हिडिओ होता. आणि मला म्हणाला फक्त नंबर पाठव, किती फॅन हवेत, किती लाईट पाठवते, डन. अशी मदत मिळाली. म्हणजे त्यांना एवढी चिंता असते ना की काही मला करावं लागलं नाही. तो मठाचा जवळजवळ 5.5 लाख रिनोव्हेशन करावं लागलं, कारण जे जीर्ण अवस्थेतलं मंदिर होतं ते सगळं रिनोव्हेट करायला 5.5 लाख रुपये खर्च झाला. मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे सुरुवातीला 70,000 रुपये होते, आणि एवढा खर्च स्वामींनी आपोआप होत गेला. आणि आपण पहिल्या दिवसापासून तिथे, ज्या दिवशी मी फोटो घेऊन गेले तो पहिला दत्त जयंतीचा दिवस होता, त्यानंतरच्या प्रत्येक गुरुवारी आपण जेवण ठेवायला लागलो. तो महाप्रसादसुद्धा अरेंज करण्यासाठी हे बोरसे सरांनी पाठवलेले जे स्वामी सेवेकरी ते रणधीर कटके, जे स्वतः सोलापूरचे असून कधी स्वामींकडे गेले नव्हते, ते ह्या मार्गात आले, एवढे वेळे झालेत की काय विचारू नका. रणधीर सर म्हणतात मला, मॅडम स्वामी म्हणजे आता माझं सर्व काही, आणि तुम्ही म्हणाल ती माझी पूर्व दिशा झालेली आहे. तो मुलगा यंग मुलगा आहे, स्वतःचं कॅटरिंग आहे, फार स्ट्रगल करून त्याचं पण लाईफ झालेलं आहे. आणतात स्वामी त्यांना बरोबर आपल्याकडे. दर गुरुवारी तो जैन फूड आपल्याकडं सर्व केलं जातं, तो दर गुरुवारपासून तो द्यायला लागला. प्रसाद होतोय म्हटल्यावर लोक यायला लागली. असं करत आपली तिथे एक सोसायटी आहे घरकुल म्हणून, त्या बायका तिथल्या ज्या लेडीज आहेत स्वामी सेवेकरी भगिनी आहेत, त्या असंच शोधत शोधत, त्या कधी येत नव्हत्या, नदीवर आल्या तर येत होत्या. त्यांना कोणीतरी सांगितलं की असं गुरुवारचं होतंय तिकडे, काहीतरी व्हायला लागले, कोणतरी मॅडम यायला लागल्या, तर तिथे स्वामी भगिनी यायला लागल्या. त्या आता माझी पार्ट ऑफ फॅमिली झालेल्या आहे. इतकी प्रचंड त्यांची मला मदत, एवढा पाठिंबा आहे. म्हणजे त्यांनी असं कुठलंही काम आहे जे मला सांगावं लागलं असं एकही गोष्ट नाही. येतात त्या एवढ्या वेड्या झालेल्या आहेत. आणि सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, व्याधी निवारण इट वर्क्स. माझ्या मठामध्ये व्याधी निवारण काम करतंय, कारण हा आशीर्वाद स्वामींचा आहे. हे पर्पज मला स्वामींनी दिलेला आहे, त्यामुळे मला त्याची चिंता करायची गरज नाही. मी माझं काम फक्त हिलिंगचं देते, या हिलिंग घ्या जा. करता करवता माझे स्वामी आहेत, ते करतात. त्यांनी ते मार्गाला लावलेलं आहे. रणधीरचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, त्याच्या घरून फोन आला, मॅडम रणधीरचा ॲक्सिडेंट झाला आहे. मी गेले फक्त 2-4 मिनटं त्याच्या पायाला हात लावून उभी होते, अर्धा-पाऊण तासाने. आणि एवढं होतं की जवळजवळ 20 टाके पडले होते. त्याची ऑर्डर होती कॅटरिंगची त्या दिवशीची. पण मी केलं हिलिंग, आणि त्याच्यानंतर त्याला म्हटलं आज पूर्ण वेळ आराम करा. संध्याकाळचा त्याचा, मॅडम काय केलं तो, आजची झाली बरं का ऑर्डर, असं म्हणून त्याचा फोन आला. म्हटलं रणधीर असं करू नका, घरी थांबा. दुखतच नाही हो, काहीच झालं नाही का, असं आहे. मग ही लोक जोडली गेली माझी. म्हणजे त्यांना आता काही वाटत नाही आहे, येतात मस्त थांबतात, जेवण करतात.
आणि असा हा जो माझा महत्त्वाचा जे आहे की शिवजींचा जो माझा कनेक्ट होता, जी माझा फोटो छातीशी लावून त्या स्वरूपात माझी स्वामी आई तिथे आलेली आहे. त्या मठात गेल्यानंतर मला कळलं की मला स्वामी जे सगळ्यांच्या प्रचलित स्वामी जे आहेत ती मूर्ती आणायची नाही, मला आईची मूर्ती आणायची आहे. हे आईचं प्रेम आहे, आईची माया असते जी पहिली मनामधनं येतं की माझ्या बाळाला काही होऊ नये. सो शारीरिक, मानसिक आणि भावनिक ही खऱ्या मनानं जर जगामध्ये कोण भावना असतात त्या आईच्या मनात असतात की माझ्या मुलाला आरोग्य असू दे. तो आई स्वरूपामध्ये स्वामी आले. जे मूर्तिकारांनी ती मूर्ती घडवली तेव्हा स्वामींच्या सारखी घडवली होती, ज्याचे गाल असे बसले होते. त्यांनी मला म्हणजे फोटो पण पाठवला होता की मॅडम मूर्ती इन प्रोग्रेस. जेव्हा बघायला गेले तेव्हा मूर्ती वेगळी आहे, सुंदर असं स्वरूप त्याचं. आणि मी म्हटलं काय हो चेतन हिंगे खूप मोठे हे आहेत, मूर्तिकार आहेत, ज्यांची आपल्या दिघीला देहू रोडला जे तुकाराम महाराजांचं मोठं मूर्तीचं स्थापना पंतप्रधानांच्या हस्ते झाली, ती त्यांनीच केलेली आहे. ती चेतन हिंगे आमचे मूर्तिकार आहेत. त्यांनी मूर्ती झाल्यावर मला म्हणाले की मॅडम तुम्हाला माहिती नाही की स्वामी कुठल्या रूपात आलेत ना, त्यांना आणि तुम्हालाच माहिती, कारण तुमच्या स्पंदनं ते ऐकतात आणि त्या स्वरूपात ते आलेले आहेत, हे एवढं समजून जा. म्हटलं नाही हो, हे स्वामी वाटत नाही. म्हणजे कळेल तुम्हाला, असं ते बोलले. आणि त्यानंतर बरोबर प्रकट दिन नंतर आला. आमची ही प्राणप्रतिष्ठा आहे आईच्या स्वरूपातली, ही 22 मार्चला झाली. 22 मार्च 2025ला झाली, मागच्या वर्षी. म्हणजे आता ह्या मार्चला आमचं 1 वर्ष होणार आहे. 20 मार्चला आमचा प्रकट दिन आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात आता हा आनंदोत्सव आहे. स्वामीमय प्रवासाची आमची ही महान अनुभूती जी आलेली आहे तो साजरा करण्याचा तो दिवस आहे. त्यामुळे 20 मार्चला आम्ही तो करणार आहोत. नेमका सगळं योगायोग जुळून आलेला. आदल्या दिवशी गुढीपाडवा आहे, दुसऱ्या दिवशी 20 मार्च आहे. त्यामुळे ते आम्ही करणार आहोत. तर बरोबर त्यानंतर 31 मार्चला प्रकट दिन होता. मग मी म्हटलं ना, मला पूजापाठ वगैरे काय नाही, मला जे वाटतं ते करतं. मला वाटलं व्याधी निवारण, आम्ही ते सुरू केलं, लोकांना प्रचिती यायला लागली. आम्ही काही नाही, फक्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्था नमो नमः बस म्हणत बसतो, शांत राहतो. हे पण दादा महाराजांनी मला सांगितलं की असं करा. दादा महाराज एक बोरिवलीला मठ आहे टेंबे गुरुजी स्वामींचा, वासुदेवानंद सरस्वती, असे गुरु वेगवेगळे, म्हणजे फिजिकल बॉडीमधल्यांचं पण मार्गदर्शन मला मिळतं. त्यातलेच दादा महाराज आहेत. दादा महाराजांना स्वामींनी सांगितलं तुला जायचंय त्या मठात. दादा महाराजची एवढी प्रसिद्ध व्यक्ती आहे, ज्यांच्याकडे लोक लाईन लावून सल्ला घ्यायला थांबतात, ते स्वतःहून माझ्या मठात येतात. तिथे येऊन मला म्हणतात सीमा, आज मी जगात कुठेही जाऊ शकलो नसतो, मला स्वामींनी आज इथे पाठवलेलं आहे. आणि ते येऊन सांगतात की हे स्थान आहे, हे आईचं स्थान आहे, की तुला जी झालेली म्हणजे कन्फर्म करून जातात की हे आईचं स्थान आहे, ही आई तुला आलेली आहे. हे म्हणजे स्वामींची इच्छेने इथे आलेले आहेत. ते त्यांच्या तोंडून मला स्वामी येऊन सांगून जातात. आणि मग दादा महाराजांनी आम्हाला हे सांगितलं की असं छान मस्त भजन गा, काय करा, म्हणजे कोणतरी मला मार्गदर्शन करतं, मी करते. गंभीर महाराजांनी सांगितलं, कारण गुरुचं स्थान माझ्या आयुष्यात खूप मोठं आहे. त्याला पॅरलल अजून एक असं आहे की मी कादंबरी पंडित आहे, माझ्या कादंबऱ्या पण झालेल्या आहेत. तर माझं निशब्द निळकंठ ही जी कादंबरी आहे, मी माझ्या शिवजींच्या प्रेमापोटी एक निळकंठ नावाच्या व्यक्तीला मी गुरु केलं. आणि एक मुलगी आहे माधुरी नावाची, तिला शिष्य केलं. तर तिची जी हातबलता, तिची जी हे आहे, तिथे कुठंतरी मी उभी राहिले. ती कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि गुरु आले. हा पण योगायोग मला असं वाटतं नाहीये, हा घडवलेला आहे की 21ला माझी निशब्द निळकंठ यावं. मी माझ्या गुरुला काल्पनिकतेमध्ये असं उभं केलं की लोकांना वाटलं हे निळकंठ गुरु खरेच कुठेतरी अस्तित्वात आहे, खरंच असा गुरु असला पाहिजे. आणि बरोबर ते झाल्यानंतर मी अक्कलकोटला जाणं आणि मला माझा गुरु भेटणं, निळकंठाच्या पर्यंत पोचवणारे स्वामी मला भेटणे, इतकी अगाध अशी महिमा आहे स्वामींची. आणि हे इथं कळतं, ते दुसरं मी काही एक्सप्रेस करूच शकत नाही, असं आहे. लोक वेड्यात काढतात मला, खरं सांगते सागर, लोक वेड्यात काढतात की ही पैसे कमवते, इकडं हे करते, हिला काही पैशाचं पडलेलं नाही, म्हणजे एवढी धावपळ करतेस, एवढं सगळं करतेस, लॉमध्ये पैसे येतात. तर माझं काही आता हे राहिलेलं नाही. माझा ध्यास फक्त ध्रुवताऱ्यासारखं ते स्थान, मला आकाशात नाही, आमचं ते स्थान खरोखर आहे. तुम्ही या, मी सर्व
जे कोणी आज माझा पॉडकास्ट ऐकत आहेत त्यांनाही सांगते त्या स्थानावर नक्की या. प्लीज आपल्या मठाचा ॲड्रेस सांगा प्रेक्षकांना. हो, हा मठ जो आहे हा मळवली म्हणून रेल्वे स्टेशन आहे, तिथून 10 मिनिटाच्या अंतरावर चालत आहे. डॉक्टर जे महेश रामगुडे आहेत त्या डॉक्टर महेश रामगुडेंची रामगुडे सहनिवास सोसायटी म्हणून आहे आणि त्या सोसायटीच्या रोड नंबर 5ला हे मंदिर जाण्याचा रस्ता आहे. हे नदीकाठी आहे त्यामुळे रोड नंबर 5पासून तुम्ही आतमध्ये येता जिथे नदी आहे त्या नदीच्या स्थानावरच ते मंदिर उभं केलेलं आहे. आणि तुम्ही कधी यायचं झालं तर कार्ला फाटा आहे, मुंबई पुणे जे कार्ला फाटा आहे तिथून जर मुंबईकडून आलात तर उजवीकडे वळायचं आहे, पुण्याकडून आलात तर डावीकडे वळायचं आहे. तर तिथंच म्हणजे एकविरा आईचं जे स्थान आहे तिथे लोक येतच असतात. एकविरा स्थानावर जे येणारी लोक आहेत त्यांनी नक्की आमच्या स्वामी मठाला भेट द्यावी, कारण एकविरा स्थान पण असंच पवित्र स्थान आहे. बरोबर. आणि चाललेलं आहे. काही रोडचे इश्यूज आहेत पण आम्ही आता करतोय, त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. थोडं ट्रॅफिक लागतं आमच्या रेल्वे स्टेशनच्या आसपास, तर ती दखल म्हणजे मुद्दामून मी सांगते हे की त्या माइंडसेटने लोक येतील की काही अडचणी आल्या तर असं नको वाटायला की अरे कहाँ जा रे असं होणं. पण तिथं आल्यानंतर हे सगळं मिटतं. हे माझे अनुभव आहेत. लोक धावत पळत येतात, दमून भागून येतात तिथे आणि म्हणतात आता संपलं, आम्हाला इथनं जायचंच नाही. हे मी खोटं नाही सांगत आहे सागर. प्रत्येक जण येतो आणि म्हणतो मॅडम आम्हाला इथनं जावंसच नाही वाटत. म्हणजे ही जी आहे ना ही माझी त्या स्थानाच्या बद्दलची पॉवर ऑफ अट्रॅक्शन आहे. ते माझं की मला असं स्थान निर्माण करायचं होतं की जिथे मला कोणी हलवू शकणार नाही, मला आढळ असं मला ते स्थान मिळेल. ते स्थान मला स्वामींनी दिलेलं आहे, त्यांची कृपा आघात आहे. आणि स्वामी मला ह्या प्रवासात हळूहळू शिवशक्तीपर्यंत घेऊन जावं अशी तुम्ही सर्व रसिकांच्याकडनं पण प्रार्थना करा आणि मला तो अनुभव येऊ द्या. आणि तो अनुभव तुम्हाला सर्वांना पण मला तो अनुभव देता. हा पॉडकास्ट जितके पण प्रेक्षक बघतायत ते सर्व तिथं येण्याचा प्रयत्न करणार आणि येतील. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात आता त्या मठाबद्दल, सो मी पण उत्सुकता आहे, मी पण लवकरच येईन तिथे नक्की. आणि थँक्यू सो मच. तुमच्याकडेही असे काही स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स असतील तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे आणि ह्या मठाचा जो लोकेशन आहे ह्या मठाचं लोकेशन पण मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं आहे. तुम्ही तिथून लोकेशननी परफेक्ट ॲड्रेसपर्यंत पोहोचू शकता. सो थँक्यू सो मच परत एकदा. आपण एक दादा महाराजांनी सांगितलेल्या एका त्या सुंदरशा आपल्या गजराने एंड करूया. हो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्था नमो नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्था नमो नमः. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. थँक्यू.